Okay, am I audible to you? आवाज येते माझा सर्वांना? So we'll continue with the session. हो सर. ओके ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आजच्या सेशन मध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. कालचा पार्ट झाला आपण म्हणत होतो लिगल नोटीसचा ड्राफ्टिंग वगैरे. या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आतापर्यंत आपण बऱ्यापैकी गोष्टी बघितल्या. त्या गोष्टींमध्ये आपण इसेन्शियल एलिमेंट ऑफ एनी लिगल नोटीस बघायचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये आपण हे बघायचा प्रयत्न केला की एक लिगल नोटीस जर आपल्याला दाखल करायची असेल तर त्यासाठी एक शीर्षक वगैरे असला पाहिजे. त्या शीर्षक मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला ऍडव्होकेटचं लेटर हेड वगैरे किंवा मग कायदेशीर नोटीस हा उल्लेख असायला पाहिजे त्या ठिकाणी आणि कोणत्या माध्यमातून आपण ती लिगल नोटीस पाठवत आहोत. रेजिस्टर पोस्ट असेल, ईमेल असेल, कुरिअर सर्व्हिस असेल, या सगळ्यांचा उल्लेख त्यामध्ये आपण पाहिला होता. सेकंड पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपण प्रति असू शकेल किंवा टू म्हणून जे काही पक्षकार असणार आहेत ज्यांना आपण लिगल नोटीस पाठवत आहोत या सगळ्या व्यक्तींची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली होती. मग त्यांचं नाव असेल, त्यांचा पत्ता असेल, त्यांचा संपर्क, एक तर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी एक असेल तरी ठीक आहे, एकापेक्षा जास्त क्लायंट असेल तरी ठीक आहे. त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता तथ्य वगैरे लिहिण्याआधी त्यामध्ये आपण बघायचा प्रयत्न केला की आपल्याला त्या ठिकाणी विषय वगैरे टाकायचे की कोणत्या विषयामुळे आम्ही ही लिगल नोटीस पाठवत आहोत. तो एक कंपल्सरी पार्ट. त्यानंतर पुढच्या पार्टला आपण सुरुवात केली होती ज्यामध्ये आपण तथ्य वगैरे लिहित होतो. त्या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता की कशा प्रकारे हे सर्व तथ्य आहेत हे आपण त्या लिगल नोटीस वगैरे मध्ये मांडू शकतो. मग हे तथ्य मांडत असताना आपण बघायचा प्रयत्न केला होता की कशा प्रकारे आपल्याला या संपूर्ण केसमध्ये फॅक्ट ऍप्शिया किंवा फॅक्ट अपेंडा हे दोन्ही पार्ट बघायचे होते. फॅक्ट अपेंडावाल्या पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता की त्यामध्ये फक्त आपण तथ्यांबद्दल बोलत असतो आणि फॅक्ट अपेंशियाचा जो काही पार्ट होता त्यामध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता की त्यामध्ये पुराव्यांबद्दल बोललं जातं. मग आपण त्यामध्ये हे पण डिस्कस करायचा प्रयत्न केला होता की या संपूर्ण केसेस मध्ये आपल्याला फक्त फॅक्ट बद्दल बोलायचं असणार आहे. जे काही पुरावे वगैरे असणार आहेत त्याबद्दल जास्त बोलायची काही गरज नाहीये. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण बघायचा प्रयत्न केला होता. यासोबत आपण हे पण डिस्कस करायचा प्रयत्न केला होता की का आपण हे सर्व करायला हवं, का आपण या संपूर्ण केसेसमध्ये फक्त फॅक्ट बद्दल बोलायला हवं, एव्हिडन्स बद्दल बोलायचं कारण नाहीये. आणि याच गोष्टीमध्ये आपण बऱ्यापैकी पार्ट बघायला सुरुवात केली होती. यामध्ये आपण हे पण डिस्कस करायचा प्रयत्न केला होता की जनरली हे जे काही लिगल तथ्य असणार आहेत हे आपल्याला का सांगायचे असतात पुराव्या व्यतिरिक्त आपल्या, कारण की आपलं महत्व हेच असते एखाद्या लिगल नोटीस पाठवायचं की लिगल नोटीस पाठवणं म्हणजे काय की बाबा समोरच्या व्यक्तीला एकंदरीतपणे ताकीद वगैरे देणं की बाबा आमची तुमच्या विरोधात हे जे काही डिमांड आहे हे तुम्ही आमच्या डिमांड पूर्ण करा कारण की अशा प्रकारचे कॉज ऑफ ऍक्शन झालीये, अशा प्रकारचा वाद वगैरे उद्भवलाय, ते तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा. एवढीच एक सिच्युएशन असते जी आपल्याला समोरच्या पक्षाला सांगायची असते. आणि इव्हन दो हे लिगल नोटीस वगैरेचा पार्ट हा आउट ऑफ द कोर्ट असणार आहे, ह्याचा आणि कोर्टचा काहीही संबंध नाही आतापर्यंत. फक्त आपण ह्याला भविष्यामध्ये ऍज अ एव्हिडन्स म्हणून पुरावा म्हणून वापरू शकू जेणेकरून आपण हे दाखवू की आपल्या साईडने कोणत्याही चुका नाहीये, सगळ्या काय काही चुका असेल तर समोरच्या पक्षकाराच्या आहेत. मग हा एक पार्ट होता. त्यामुळे आपण फक्त फॅक्ट बद्दल बोलत होतो. मग ह्या सगळ्या पार्टला जेव्हा आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हे लक्षात आलं की आपल्याला या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जास्त भर द्यायचा असणार आहे फॅक्ट बद्दल. यासोबत आपण हे पण बघायचा प्रयत्न केला होता की हे लिगल ड्राफ्ट जेव्हाही आपण करायचा प्रयत्न करू त्यामध्ये कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत त्याबद्दल स्पष्ट माहिती आपण त्या ठिकाणी मेन्शन केली पाहिजे. मग या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलं होतं, एकापेक्षा जास्त क्लायंट असले तर त्या ठिकाणी मेन्शन करायचे की बाबा क्लायंट नंबर 1 बद्दल बोलत आहोत की 2 नंबर बद्दल बोलत आहोत. एकतर त्यांचं नाव प्रॉपरली मेन्शन करा किंवा ते क्लायंट क्रमांक 1 आहेत किंवा 2 आहेत हे स्पष्टपणे लिहावं. हा एक पर्टिक्युलर पार्ट पहिला होता. म्हणजे ह्यासोबत आपण बघायचा प्रयत्न केला होता की सेकंड सिनॅरिओ मध्ये की पॅसिव्ह व्हॉइस वापरण्यापेक्षा ऍक्टिव्ह व्हॉइसचा जो काही पार्ट होता, म्हणजे आता आपल्याला काय हवंय त्याबद्दल बोलायचं असणार आहे. हा एक पर्टिक्युलर पार्ट होता. मग ह्यामध्ये आपण पुढे जेव्हा जाण्याचा प्रयत्न करू आजच्या सेशन मध्ये त्यामध्ये बऱ्यापैकी माहिती आपल्याला त्यामध्ये ऍड करावी लागणार. जसं की हे जे काही दावा असतो तो दावा दाखल करायचा आधी लिगल नोटीस वगैरे आपण पाठवत आहोत.
मग कोणत्याही लिगल नोटीसमध्ये जे महत्वाचे मुद्दे कशा प्रकारे ओळखावे हा एक पार्ट आपण स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की हे जेही कायदेशीर सिच्युएशन असणार आहे यामध्ये समजा माझ्यासमोर काहीतरी कागदपत्र वगैरे आलं, माझ्यासमोर एखादं डॉक्युमेंट वगैरे आलं, जसं की या ठिकाणी हा एक पार्ट आपण बघायचा प्रयत्न केला होता. यामध्ये एखादं कागदपत्र, एखादा एव्हिडन्स जर क्लायंटने माझ्यासमोर ठेवला की बाबा या सगळ्या कागदपत्रामुळे मला अमुक अमुक लिगल व्यक्तीला लिगल नोटीस पाठवायची आणि ह्या डिमांड आहेत. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण क्रॉस चेक करायचं होतं की त्या व्यक्तीचे अधिकार काय आहेत त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, त्या अधिकारांचं हनन झालंय का, त्या ठिकाणी एखादा वाद उद्भवला आहे का, आणि त्या व्यक्तीचा मग डिमांड काय आहे. अशा प्रकारे आपण त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जे काही महत्वाचे मुद्दे किंवा तथ्य होते त्या ठिकाणी ओळखत होतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की दाव्याचा मुख्य आधार जो काही असतो, फाउंडेशन ऑफ कॉज ऑफ ऍक्शन जो काही असतो, तो आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे पाहत होतो की बाबा त्याचे अधिकार काय आहेत, त्याचं हनन झालं आहे किंवा नाही, हा एक पर्टिक्युलर पार्ट. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण आता काही भर जर बघायचा प्रयत्न केला तर तो असू शकणार आहे की ह्या सगळ्या लिगल नोटीसला पाठवायच्या आधी आपण खास करून जे काही क्लायंट असतात, हे क्लायंट जेव्हाही माझ्या ऑफिसमध्ये येतील तर नेमकं जर मला एखादी लिगल नोटीस ड्राफ्ट करायची असेल, जसं की हा सगळा पार्ट इथपर्यंत ठीक आहे की बाबा कागदपत्र चेक केले, त्याचे अधिकार चेक केले, कॉज ऑफ ऍक्शन चेक केली आणि डिमांड काय हवी आहे इथपर चेक केलं. पण जर ऍज अ ज्युनियर ऍडव्होकेट असू शकेल किंवा सिनियर ऍडव्होकेट असू शकेल, कोणत्या गोष्टींवर मला त्या ठिकाणी भर द्यायचा असणार आहे हा एक पहिला पार्ट असतो. तर जेव्हाही आपल्या ऑफिसमध्ये एखादा क्लायंट वगैरे येईल, सगळ्यात आधी आपल्याला दोन्हीही पक्षकारांची एक माहिती मिळवणं गरजेचं आहे. पार्टीज ज्या काही आहेत, एकतर आपला क्लायंट म्हणजे आपला सचिन रमेश तेंडुलकर जो काही आहे, सौरव गांगुली जो काही आहे, त्या व्यक्तींचे नावं, सोबत जे अपोनंट पार्टी असणार आहे या व्यक्तींचे नावं किंवा त्यांचे इन्फॉर्मेशन मला त्या ठिकाणी घ्यायचे. या इन्फॉर्मेशन सोबतच मला त्या ठिकाणी त्यांचं ऑक्युपेशन काय असणार आहे हा सुद्धा एक मुद्दा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असू शकतो. मग तो एक पार्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे सांगायचं महत्व एवढं असणार आहे, जेव्हाही क्लायंट येईल पहिला प्रश्न असला पाहिजे आपल्याला हा सॉल्व्ह करायचा की पक्षकारांची मूलभूत माहिती काय आहे, की बाबा ज्या व्यक्तीला लिगल नोटीस पाठवायची आहे त्या लिगल नोटीस पाठवणाऱ्या व्यक्तीचं पूर्ण नाव, त्यांचा पत्ता काय आहे, त्यांची काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर ते ठीक आहे, त्यांचे काही आधार कार्ड, पॅन कार्ड अशा प्रकारचे आयडी कार्ड असले तर तेही व्यवस्थित असेल माझ्यासाठी समजून घेणं. आणि सोबत हे सुद्धा मला समजून घ्यायचं असतं की मी ज्या व्यक्तीला पाठवत आहे ती व्यक्ती एखादी प्रायव्हेट पर्सन आहे का, ती एखादी व्यक्ती संस्था आहे का, ठीक आहे, किंवा एखादी व्यक्ती डेझिग्नेटेड ऑफिसर आहे का, एखादी व्यक्ती गव्हर्नमेंट आहे का, हा सगळा पार्ट मला समजून घेणं महत्वाचं असतं. मग ह्या ज्या मला ऍज अ क्लायंट माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मला ड्राफ्टच्या वेळेस समजून घ्यायचं असतं, ड्राफ्टच्या आधी समजून घ्यायचं असतं. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये नेमका सेकंड मुद्दा या ठिकाणी येतो. अलाव मी अ सेकंड. एंटर. ठीक आहे, ओके. सेकंड मुद्दा यामध्ये असणार आहे आपल्या समोर, तो म्हणजे फॅक्ट ऑफ द केस. फॅक्ट ऑफ द केस, ठीक आहे. फॅक्ट ऑफ द केसचा अर्थ या ठिकाणी असतो आपल्या समोर की ह्या सगळ्या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे. म्हणजे हा तुमचा जो काही व्यवहार झाला असेल, तुमचं जे काही कॉज ऑफ ऍक्शन झालं असेल, नेमकं कधी आणि कुठे झालं, याचा अर्थ असा असू शकेल की बाबा फॅक्ट जेव्हा मी शोधेल त्यावेळेस WH क्वेश्चन व्हॉट, वेन जो काही पार्ट आहे आणि वेअर याचा अर्थ असणार आहे का झालाय तो एक पार्ट आहे, केव्हा झालाय तो पण एक पार्ट आहे, कुठे झालाय तो पण एक पार्ट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या क्लायंट कडून काढून घेणं गरजेचं असतं. आणि हे फॅक्ट जेव्हा मी काढायचा प्रयत्न करतो, व्हॉट, वेन, व्हेअरचा पार्ट जो काही आहे, केव्हा झालं, तुमचा जो काही कॉज ऑफ ऍक्शन आहे, वाद कधी झालाय, या व्यतिरिक्त कुठे झाला असेल तो एक पर्टिक्युलर पार्ट, त्यामध्ये नेमकं काय होतं त्या वादामध्ये तो एक पर्टिक्युलर पार्ट, आणि ह्या वादाशी असलेले सपोर्टिंग डॉक्युमेंट, ठीक आहे, सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणू शकू आपण किंवा सपोर्टिंग एव्हिडन्स वगैरे म्हणू शकू. ह्या गोष्टींबद्दल माहिती मला त्या क्लायंट कडून काढून घ्यायची. मग ही सगळी गोष्ट जेव्हा मी काढत असतो त्या व्यक्तीकडून
तर या सगळ्या गोष्टी मला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये काढून घ्यायचं आहे. हे आपण आधी पण डिस्कस केले. क्रोनॉलॉजिकल चा अर्थ असणार आहे की बाबा जर मला एखाद्या वादाबद्दल बोलायचं असेल तर सर्वात आधी मला हे चेक करणं महत्वाचं आहे की बाबा नेमकं त्या दोन व्यक्तींमध्ये कॉन्ट्रॅक्ट कधी झाला. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट कधी झाला हे मी आधी चेक करून घेईन. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोणत्या सर्व्हिसेस होत्या, व्हॉट काइंड ऑफ सर्व्हिसेस वॉज देअर इन दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. आणि मग ह्या कॉन्ट्रॅक्ट सोबतच मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की त्या सर्व्हिसेस मध्ये काही कॉज ऑफ ऍक्शन काय झालंय, नेमकं वादाचं कारण आता नेमकं काय आहे तुमचं. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट मला त्या ठिकाणी कळतो. मग फक्त हे उदाहरण आपण घेत आहोत ते का कॉन्ट्रॅक्ट साठीचं नाही, की कोणत्याही प्रकारच्या केसेस असल्या त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायच्या. ही एका प्रकारची चेकलिस्ट तुमच्या समोर असली पाहिजे. मग नॉट ओनली फॉर द कॉन्ट्रॅक्ट वाल्या केसेस, एखादं मॅट्रिमोनियल केस असेल, एखाद्या व्यक्तीला आपण घर खाली करण्यासाठी, रिकामं करण्यासाठी, मोकळं करण्यासाठी लिगल नोटीस पाठवत असू, एखाद्या व्यक्तीला आपण आपली सॅलरी मिळत नाहीये, पैसा मिळत नाहीये त्यासाठी पाठवत असू, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या जो काही फॅक्ट ऑफ केस आहे यामध्ये या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करणं माझ्यासाठी गरजेचं आहे क्लायंटवर, किंवा ते सपोर्टिंग डॉक्युमेंट घेऊन या सगळ्या गोष्टींमध्ये कॉज ऑफ ऍक्शन कधी झाला, यामध्ये आपले अधिकार काय होते, ठीक आहे, त्याच्यावर काय नेमकं हवंय आपल्याला आता या सिच्युएशन मध्ये, या सगळ्या गोष्टींचा फॅक्ट काढणं आपल्यासाठी गरजेचं असणार आहे. म्हणजे या सिच्युएशन मध्ये आपल्याला अजून काही गोष्टी त्या ठिकाणी ऍड होत असतात, त्या म्हणजे थोड्याशा टेक्निकल गोष्टी त्या असणार आहे. टेक्निकल गोष्टी म्हणजे टेक्निकल टर्म्स त्या असू शकतील, डेट असेल, ठीक आहे, एखादी तारीख, या व्यतिरिक्त एखादं ठिकाण असू शकेल, प्लेस त्याला आपण म्हणतो. या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चेक कराव्या लागतील. फक्त फॅक्ट काढून चालणार नाही. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये जेव्हा मी काढेल ती नेमकी घटना कधी झाली होती, जसं की हे कॉन्ट्रॅक्ट जर होता तर तो कॉन्ट्रॅक्ट कधी झाला होता, कशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट होतं हे मला माहिती मिळेल, कोणत्या ठिकाणी तो झाला होता ही माहिती मला मिळेल. तो दिसा द थिंग त्याच्यामधून बऱ्यापैकी माहिती मला त्या ठिकाणी कळू शकते. एखादा लग्नाचा मॅटर असेल तर लग्न कधी झालं होतं, कोणत्या तारखेला झालं होतं, कोणत्या ठिकाणी झालं होतं, हा एक पर्टिक्युलर पार्ट मला कळतो. मग हा एक सिनॅरिओ या ठिकाणी निघून येतो. मग नॉट ओनली फॉर द मॅट्रिमोनियल केसेस, बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत असतात. सोबतच या फॅक्टला मी त्या ठिकाणी जेव्हा मेन्शन करायचा प्रयत्न करत असतो, जसं की आपण या ठिकाणी एक डॉक्युमेंट वाला पार्ट पाहिला, मग हे सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये जेवढेही प्रायमरी इव्हिडन्सेस असेल किंवा सेकंडरी इव्हिडन्सेस असेल, हे सगळे काइंड ऑफ इव्हिडन्सेस मला त्या ठिकाणी कलेक्ट करणं गरजेचं असणार. मग पार्ट या ठिकाणी असतो, जसं की तुम्हाला हे त्या ठिकाणी समजून घेणं तेवढंच महत्वाचं असणार आहे की प्रायमरी इव्हिडन्सेस म्हणजे काय असणार आहे किंवा सेकंडरी इव्हिडन्सेस म्हणजे काय असणार आहे. मग प्रायमरी इव्हिडन्सेसचा अर्थ या ठिकाणी असणार आहे की अशा प्रकारचे कागदपत्र, अशा प्रकारचे दस्तऐवज ज्यामध्ये आपल्या कॉज ऑफ ऍक्शनचा डिरेक्टली उल्लेख असणार आहे, म्हणजे माझे काही अधिकार आहेत त्याबद्दल डिरेक्टली त्या ठिकाणी उल्लेख असेल, असे सर्व कागदपत्र म्हणजे प्रायमरी सोर्स ऑफ एव्हिडन्स. यामध्ये सेकंडरी सोर्स ऑफ एव्हिडन्स म्हणजे काय असणार आहे की बाबा अशा प्रकारचे कागदपत्र, ते कागदपत्र डिरेक्टली सोर्स ऑफ एव्हिडन्स तर नाहीये, पण ते त्या ठिकाणी आपण सांगू शकू की बाबा एखाद्या घटनेवर आधारित ते कागदपत्र असणार आहेत. जसं की एखादी चोरी वगैरे झाली असेल असं आपण समजतो. एक सीसीटीव्ही फुटेज म्हणजे काय की हा बाबा तो सीसीटीव्ही फुटेज म्हणजे प्रायमरी सोर्स ऑफ एव्हिडन्स, त्यामध्ये डिरेक्टली दिसत आहे कोण व्यक्ती चोरी करत आहे, कोण नाही करत आहे, हा एक पर्टिक्युलर पार्ट. ह्या सिच्युएशन मध्ये सेकंडरी सोर्स ऑफ एव्हिडन्स म्हणजे काय की बाबा एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीने असं ऐकलं असेल की त्या ठिकाणी चोरी वगैरे झाली आहे. मग हा जो कोणी व्यक्ती त्याने ऐकलंय की बाबा त्या ठिकाणी चोरी वगैरे झाली, तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी नव्हता, पण त्याने कुणाकडून तरी ऐकली असेल ती पर्टिक्युलर माहिती, आणि त्या माहितीच्या आधारावर तो आपल्याला सूचना वगैरे देत आहे. मग ही झाली सेकंडरी सोर्स ऑफ एव्हिडन्स. जेव्हा एव्हिडन्स वाला पार्ट घेऊ आपण त्यावेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय, जेव्हाही लिगल नोटीस जरीही आपण ड्राफ्ट करत असू तर या अशा प्रकारचे कागदपत्र आपल्याला जमा करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी माहिती लिहिलेली असेल त्या घटनेबाबत, किंवा इनडिरेक्टली वे मध्ये त्या ठिकाणी सर्कमस्टॅन्शियल वे मध्ये त्या ठिकाणी ती माहिती वगैरे आपल्याला मिळायला हवी. मग तो एक पार्ट या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण जेव्हा पुढे जात असतो या
फॅक्च्युअल वाल्या पार्ट मधून, त्यावेळेस नेक्स्ट पार्ट आपल्या समोर येतो आणि जो इम्पॉर्टंट असणार आहे आपल्यासाठी तो तिसरा पार्ट म्हणजे आपली डिमांड वगैरे काय असणार आहे. मग ही जी काही डिमांड असते ही आपल्याला त्या व्यक्तीला विचारावी लागेल. तोही क्लायंट माझ्याकडे आलाय. मग हा जो काही क्लायंट असेल त्याच्या समोरून मी या सगळ्या गोष्टी काढून घेईल की नेमकी बाबा तुमचं वादाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, समोरच्या व्यक्तीने नेमक्या कोणत्या अटींचा किंवा कोणत्या अधिकारांचा हनन केला असेल किंवा नियमांचा भंग केला असेल, हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्यामधून काढून घेऊ. यासोबतच आपण हे सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न करू की बाबा नेमकी तुमची आता मागणी काय आहे, तुम्हाला पैसे हवे आहेत का, तुम्हाला त्या मालमत्तेमधून ताबा हवा आहे का, तुम्हाला एखादा सर्व्हिस पूर्ण करून घ्यायची आहे का. मग हा सगळा पार्ट असू शकतो किंवा एखादा पैशाचा व्यवहार झाला असेल तर किती रक्कम येणे बाकी आहे. म्हणजे इन जनरल आपल्याला या ठिकाणी हे सगळं समजून घ्यायचं असणार आहे की बाबा नेमकं तुमची डिमांड काय आहे. पैशाची डिमांड आहे का किंवा मग प्रॉपर्टीची डिमांड आहे का, लँडची डिमांड आहे का. तो जशा प्रकारचा आपली कॉज ऑफ ऍक्शन असेल तशा प्रकारची आपली डिमांड या ठिकाणी चेंज होऊ शकते. मग हा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो जो आपल्याला त्या पर्टिक्युलर क्लायंट कडून काढून घेणं त्या सिच्युएशन मध्ये गरजेचं असणार आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, ह्या चौथ्या पार्ट मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हा जो काही लिगल नोटीसचा पार्ट आपण कम्प्लीट करणार आहोत, यामध्ये या आधी एखादं पूर्वी किंवा प्रिव्हियस अटेम्प्ट झालाय का किंवा कधी हे कॉज ऑफ ऍक्शन झालं असणार आहे, तो एक पर्टिक्युलर पार्ट तर आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचाच आहे. बट नेमकं या सिच्युएशन मध्ये तुम्ही आधी एखादे दावा वगैरे दाखल केला होता का, आधी एखादा या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये लिगल नोटीस पाठवण्यात आली होती का, हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. मग ह्याला आपण म्हणू शकतो प्रिव्हियस अटेम्प्ट. ठीक आहे. प्रिव्हियस अटेम्प्टचा अर्थ असणार आहे की आधी एखादा दावा या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही दाखल केला आहे का किंवा आधी एखादी नोटीस तुम्ही या व्यक्तीच्या विरोधात सेंड केली होती का. हे आपल्याला यासाठी समजून घेणं गरजेचं असतं की जेणेकरून आपण त्या लिगल नोटीस मध्ये हे मेन्शन करू की बाबा आम्ही तुम्हाला या आधी सुद्धा लिगल नोटीस पाठवली होती माझ्या क्लायंटद्वारे किंवा माझ्या क्लायंटने तुम्हाला मौखिकपणे, तोंडीप्रमाणे किंवा लेखी प्रकारे तुम्हाला संपर्क केला होता, पण तुम्ही त्याचा मागण्या वगैरे पूर्ण केल्या नाहीये, त्यामुळे आता आम्ही फायनल लिगल नोटीस तुम्हाला पाठवत आहोत. मग अशा प्रकारचा एक पार्ट त्या ठिकाणी आपल्याला त्या फॅक्च्युअल वाल्या पार्ट मध्ये मेन्शन करायचा असतो. आणि ह्या सोबतच मग अशा प्रकारचा संपूर्ण पार्ट झाल्यानंतर आपण त्या व्यक्तीला पर्टिक्युलरली या डिमांड वाला पार्ट संपल्यानंतर, हे काही प्रिव्हियस अटेम्प्टचा पार्ट संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी एक टाइम लाईन मेन्शन करत असतो. ती टाइम लाईन म्हणजे जसं की आपण मागच्या सेशन मध्येही डिस्कस करायचा प्रयत्न केला होता, कोणतीही अशी फिक्स डेट त्या ठिकाणी नसते, पण इन जनरल प्रॅक्टिस मध्ये आपण 10 दिवस, 7 दिवस सुद्धा असतात बऱ्याच साऱ्या सिनारिओ मध्ये, 7 डेज असू शकतील, 10 डेज असू शकतील, 15 डेज असू शकतील किंवा 30 डेज असू शकतील किंवा 60 डेज असू शकतील. अशा प्रकारे टाइम लाईन समोरच्या व्यक्तीला देत असतो की बाबा एवढ्या दिवसामध्ये तुम्ही आमच्या लिगल नोटीसला व्यवस्थितपणे उत्तर वगैरे द्या. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असतं. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण येतो, ज्यामध्ये आपण अशा प्रकारे एक टाइम लाईन वगैरे समोरच्या व्यक्तीला देत आहोत की बाबा ही लिगल नोटीस आम्ही तुमच्यामुळे पाठवली आहे, त्यामुळे अमुक अमुक दिवसामध्ये तुम्ही आम्हाला ही जी काही लिगल नोटीस आहे या लिगल नोटीसचं उत्तर वगैरे द्या. मग हे पर्टिक्युलर उत्तर चा जो काही पार्ट आहे हा त्या लिगल नोटीस मध्ये ऍड केल्यानंतर एक शेवटला पार्ट आपण त्या ठिकाणी ऍड करत असतो, तो म्हणजे इंटेन्शन ऑफ लिगल, allow me a second, intention of legal action. लीगल ऍक्शन. ठीक आहे. याचा अर्थ असा होतो की त्या ड्राफ्ट मध्ये, त्या लिगल नोटीस मध्ये शेवटच्या पॅराग्राफ मध्ये किंवा शेवटच्या लाईन मध्ये वी हॅव टू मेन्शन की जर तुम्ही आमची जी काही मागणी आहे, जी काही डिमांड आहे, ही जर तुम्ही वेळेत पूर्ण नाही केली किंवा जो काही वेळ आम्ही तुम्हाला मेन्शन केला होता 7 डेजचा,
10 डेजचा, 15 डेजचा, 30 डेजचा किंवा 60 डेजचा, या दिवसामध्ये जर तुम्ही आमची जी काही डिमांड आहे पैशाची असेल किंवा प्रॉपर्टीची असेल, जीही असेल, ती जर पूर्ण नाही केली तर आम्ही तुमच्या विरोधात एक लिगल ऍक्शन वगैरे घेऊ. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असतं. मग हा सर्व पार्ट ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपल्या क्लिअर झाल्या, की बाबा एकतर एक टायटल क्लॉज असला पाहिजे, पार्टीजची इन्फॉर्मेशन असली पाहिजे, त्यामध्ये फॅक्ट असल्या पाहिजे. त्या फॅक्ट मेन्शन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी गोष्टी, डॉक्युमेंट वगैरे, पार्टीज कधी कुठे भेटल्या, या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजे. टेक्निकल टर्म्स मेन्शन केल्या पाहिजे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजे. डिमांड काय आहे ते मेन्शन केलं पाहिजे. आधी आपण अटेम्प्ट केलंय का ते मेन्शन केलं पाहिजे. किती टाइम लाईन दिली आहे ते मेन्शन केलं पाहिजे. आणि लिगल ऍक्शन आम्ही घेणार आहोत हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन केलं पाहिजे. आणि सोबतच क्लायंटला हे आपल्याला स्पष्टपणे सांगायचं असतं पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, की तुम्ही जीही माहिती आम्हाला देत आहात ही अत्यंत काटेकोरपणे सत्य असली पाहिजे. कारण अशा सिच्युएशन मध्ये काय होतं, खोट्या आरोपांमुळे किंवा पुराव्या अभावी जेही आपण स्टेटमेंट वगैरे देत असतो ना, ते बऱ्याच वेळेस आपल्यावर सुद्धा अंगलट येऊ शकतात. आणि त्याच्याने काय होईल, हे व्यक्ती तर आहे, ह्यांचा 2000साठी, 500 रुपयासाठी, 1000 रुपयासाठी आपण लिगल नोटीस तर पाठवू. बट समोरचे जे काही ऍडव्होकेट आहेत, समोरचे क्लायंट जे काही आहेत, त्यांना सुद्धा कळतं की बाबा आपण कशा प्रकारचे ऍडव्होकेट आहोत, आपण खोट्या केसेस सुद्धा घेत असतो. त्याच्याने काय असतं, एक क्लायंटमुळे आपले फ्युचरचे क्लायंट सुद्धा वेस्ट होऊ शकतात. हा सुद्धा एक पार्ट असतो जो आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. मग ह्या सिच्युएशन मध्ये अजून काही पार्ट जो काही असतो तो इम्पॉर्टंट आपण या ठिकाणी समजू शकू. इथपर्यंत लिगल नोटीसचा ड्राफ्टिंग वाला पार्ट संपतो. बट ऍज अ ज्युनियर ऍडव्होकेट म्हणून काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिगल नोटीस मध्ये समजून घेणं महत्वाचं असतं. त्यामध्ये टाईप ऑफ डॉक्युमेंट किंवा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट ज्यांची आपल्याला त्या पर्टिक्युलर केसेसमध्ये आवश्यकता वगैरे असू शकते. एकतर ह्या डिमांड जेही आपण कागदपत्र त्या समोरच्या व्यक्तीकडून डिमांड वगैरे करू, त्यामध्ये एकतर पहिलं कागदपत्र असतं, डॉक्युमेंट असतं, ज्याला आपण म्हणत असतो आयडेंटिफिकेशनचे कागदपत्र, ज्यामध्ये पक्षकारांची ओळख वगैरे पटेल आपल्याला. यामध्ये पक्षकाराची अचूक माहिती आपल्याला मिळू शकेल. त्यामध्ये मग पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पासपोर्ट वगैरे असला, हे सगळे कागदपत्र आपण त्या व्यक्तीकडून घेतली पाहिजे. यानंतर पुढचा पार्ट आपल्यामध्ये येतो की बाबा त्याच्या जशा प्रकारचा वाद असेल तशा प्रकारचं अग्रीमेंट असू शकेल, ठीक आहे, किंवा कॉन्ट्रॅक्ट असू शकेल. हा एक पार्ट आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. जशा प्रकारची केस तशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट, अग्रीमेंट. लग्नाचा मॅटर असेल तर ते लग्नाचं सर्टिफिकेट वगैरे आपण मागू शकतो त्या व्यक्तीकडून. एखादा पार्टिशन संदर्भामधला वाद असेल तर पार्टिशनच्या संदर्भामध्ये एखादं डॉक्युमेंट असू शकेल किंवा एखादी विल असू शकेल, प्रोबेट असू शकेल, या सगळ्या गोष्टी, सक्सेशन सर्टिफिकेट असू शकेल. एखाद्या बँकेचा पैशाचा व्यवहार असेल तर त्या बँकेचं स्टेटमेंट आपल्याला हवं असेल. सांगण्याचे तात्पर्य असणार आहे या डॉक्युमेंटवाल्या पार्टमध्ये, जशा प्रकारचे आपले पर्टिक्युलर डिमांड असेल, जशा प्रकारचा आपला व्यवहार असेल, त्या व्यवहाराचा मुख्य आधार काय होता. एखादा कॉन्ट्रॅक्ट असेल तर ती सेल डेट, एखादं खरेदी खत असेल, एखादं लीज लायसन असू शकेल, लिव्ह अँड लायसनचं जे काही अग्रीमेंट असेल ते असू शकेल, एखादं एमओयू वगैरे असू शकेल. तो जशा प्रकारची डिमांड तशा प्रकारचे कागदपत्र त्याला सपोर्ट करणारा आपल्याला त्या ठिकाणी मागवावं लागेल. यासोबत जर आर्थिक व्यवहाराच्या संदर्भामधला एखादा पार्ट असला तर त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार दर्शवणारे जे काही कागदपत्र असू शकेल ते, जसं की फायनान्शियल गोष्टींमध्ये जो काही पार्ट असेल तो आपण त्या ठिकाणी मागू शकतो. त्यामध्ये बँकेचे स्टेटमेंट असू शकेल, शेअर सर्टिफिकेट असू शकतील, चेकच्या प्रती असू शकतील, पैशाचा देवाणघेवाणी संदर्भातल्या जे काही पावत्या वगैरे असतात त्या असू शकतात. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी असू शकतो. जर आर्थिक व्यवहार असू शकेल तर या व्यतिरिक्त दोन्ही व्यक्तींमध्ये काही समझोता वगैरे झाला आहे किंवा नाही हे जर मला प्रूव्ह करायचं असेल, किंवा कशा प्रकारे या समझोत्याला स्टार्ट झालं हे जर मला प्रूव्ह करायचं असेल तर मी त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडून, माझ्या क्लायंट कडून कम्युनिकेशनचा रेकॉर्ड जो काही आहे तो मागू शकतो. मग कम्युनिकेशन रेकॉर्ड मध्ये आपण मागू शकतो त्याच्याकडून की बाबा काही पत्रव्यवहार झालाय का तुमचा, काही ईमेल एक्सचेंज झालाय का,
काही व्हॉट्सअपवरची चॅट आहे का, किंवा तुम्ही काही साधे मेसेजेस वगैरे पाठवले होते का मागण्यासंदर्भातले, किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला पाठवले होते का. हा सगळा पार्ट म्हणजे इन जनरल आपण संवादाचे पुरावे, कम्युनिकेशन रेकॉर्ड सुद्धा त्या व्यक्तीकडून मागून घेतले पाहिजे. समजा ह्याच सिच्युएशन मध्ये एखादा चेक बाउन्सचा केस असेल, तर त्या ठिकाणी ओरिजिनल चेक आपण मागून घेऊ. एखादा असा अशा प्रकारची केस आहे ज्यामध्ये आपण ऍज अ सिक्युरिटी म्हणून ब्लँक चेक वगैरे देत असतो, तर तो ब्लँक चेक आपण मागून घेऊ शकतो. एखादा असा पर्टिक्युलर सिनॅरिओ आहे ज्यामध्ये आपण काहीतरी वस्तू गहाण वगैरे ठेवत आहोत, मग त्याच्या संदर्भात काही एफिडेव्हिट वगैरे शपथपत्र काही तयार केलं होतं का आपण, ते आपण मागून घेऊ शकतो. या व्यतिरिक्त समजा एखादं प्रॉपर्टी असेल किंवा शेती वगैरे असेल, त्या मालमत्तेच्या संदर्भातला काहीतरी वाद वगैरे आहे, मग त्या मालमत्तेच्या संदर्भातलं एखादं कागदपत्र किंवा एखादा सातबाऱ्याचा उतारा असेल किंवा फेरफार नोंद असू शकते, किंवा मग मालमत्त्याचं प्रॉपर्टी कार्ड असू शकेल. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी आपल्याला समजून घेणं महत्वाचं असतं. मग बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये ह्या गोष्टी तर आहेत. या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्याला नॉर्मल थिंग्स, त्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रकारच्या केसेसमध्ये या सगळ्या गोष्टी आपण मागून घेतल्या पाहिजे. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. बट बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये हे जेही तथ्य आपण या लिगल नोटीस मध्ये येणार आहोत, त्याच्यासाठी व्हेरिफिकेशन करणारे, त्या तथ्यांची पडताळणी करणारे, म्हणजे त्या प्रकरणाशी जी काही पार्श्वभूमी असू शकेल क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये, त्या त्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरला दाखवणाऱ्या जे काही कागदपत्र असेल, जसे की तारखा दाखवणाऱ्या, घटना दाखवणाऱ्या, एखाद्या स्थानाला दाखवणाऱ्या, ठीक आहे, अशा प्रकारचे कागदपत्र सुद्धा आपण त्या ठिकाणी मागवून घेतले तर चांगलं असतं. त्याच्याने आपला जो काही पुरावा असतो तो अजून व्यवस्थितपणे भक्कम होऊ शकतो. आणि मग काय असतं नेमकं, की बाबा पुराव्याशिवाय आपण जेही आरोप वगैरे करत असतो, गंभीर आरोप, ते बऱ्याच वेळेस आपल्यावर अंगलट येऊ नये. दॅट इज वाय व्हॉट एव्हर द डॉक्युमेंट वी हॅव टू टेक फ्रॉम दॅट क्लायंट, ते शुड बी अवेलेबल इन दी ओरिजिनल फॉर्म. ओरिजिनल मध्ये नसेल तर त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे काढून आणा. असं नाही की बाबा क्लायंट आलाय म्हणजे लगेच लिगल नोटिसेस पाठवायचे नाही. वी हॅव टू क्रॉस चेक ऑल दिस पार्ट. बऱ्याच वेळेस क्लायंट खोटे डॉक्युमेंट पण तयार करून पाठवत असतात लिगल नोटीस. बऱ्याच वेळेस झेरॉक्सचे कागदपत्रांवर पण काम चालत असतं, पण जेव्हा आपण ऑफिसमध्ये जात असतो त्यावेळेस ती कागदपत्र वगैरे चेंज झालेली असतात, असं सुद्धा बघायला मिळतं. या व्यतिरिक्त अजून एक पार्ट यामध्ये आपण ऍड करू शकतो कागदपत्रांच्या संदर्भामधला, की कायदेशीर कलम निश्चित करण्यासंदर्भामध्ये एखादे कागदपत्र असले तर आपण ते मागून घेतले पाहिजे. एखाद्या ऍक्टच्या अंतर्गत आपण एखादी लिगल नोटीस पाठवत असू तर ते आपण क्रॉस चेक करून घेतली पाहिजे. जसे की आपण एक पार्ट पाहिला होता कालच्या सेशनमध्ये, की आपण सेक्शन 80 ऑफ सीपीसी, याचा अंतर्गत आपण गव्हर्नमेंटला वगैरे लिगल नोटीस पाठवत आहोत. तो वी शुड अवेअर अबाउट की बाबा सेक्शन 80च असणार आहे त्या ठिकाणी. सेक्शन नंबर 80 ऑफ सीपीसीच आहे हे मी क्रॉस चेक करून घेतलं पाहिजे. तर तो पण एक पार्ट त्या ठिकाणी येतो. आणि ह्या सिच्युएशन मध्ये आपण हे पण समजून घेतलं पाहिजे की ही जी लिगल नोटीस असते ती उद्याच्या न्यायालयामध्ये, उद्याच्या कोर्टमध्ये जेही आपण दावा दाखल करणार आहोत याच्याशी मिळते जुळतं असणार आहे संपूर्ण सिनॅरिओ. त्यामुळे काय होतं, जर लिगल नोटीसचे तथ्य खरे नसले, तथ्य मेजर डॉक्युमेंटवर जर बेस नसले जे आपल्याकडे आहेत, तर भविष्यामध्ये काय होतं, कोर्टमध्ये हा समोरचा जो काही पक्षकार आहे ना, हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे कारण असतं किंवा ह्या व्यक्तींनी लिगल नोटीस अशा प्रकारे पाठवली, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नव्हते, त्याचं तथ्य असतील पण त्याच्याशी सपोर्टिंग कागदपत्र नव्हते. मग ह्याच्याने काय होतं, जे काही जज साहेब असणारे त्यांच्या नजरेमध्ये आपण ऍज अ ऍडव्होकेट म्हणून आपली जी काही केस असते ती कमकुवत होते. आणि फक्त याच केससाठी नाही, भविष्यातल्या येणाऱ्या प्रत्येक केससाठी आपली केस जी काही असते ती कमकुवत होऊ शकते. मग तो पण एक पार्ट असतो. त्यामुळे फक्त क्लायंटच्या सांगण्यावरून आपण कोणत्याही तथ्यांना त्या ठिकाणी लिगल नोटीस मध्ये लिहायची गरज नाहीये. जोपर्यंत कागदपत्र मिळत नाही आपल्याकडे, त्या गोष्टी आपण लिहिणं टाळावं. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर समजा, अच्छा ठीक आहे, ओके, अच्छा, यामध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला की या सगळ्या तथ्यांना घेऊन जाऊन आता मला फक्त एवढा फोकस करायचा असतो की
माझा फोकस असला पाहिजे फक्त मटेरियल फॅक्टवर विदाऊट एनी पुराव्याला जास्त मेन्शन केल्याशिवाय. मग ह्या सिनेरिओ मध्ये जेव्हा मी एक्झॅक्ट एका पर्टिक्युलर कागदपत्राला जर या ठिकाणी ड्राफ्ट करत असेल, एखाद्या लिगल नोटीसला जर मी ड्राफ्ट करत असेल, तर ती कशा प्रकारे असली पाहिजे त्याचा एक नमुना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग ह्या सिच्युएशन लेट मी फाइंड आउट, जर एखादं कागदपत्र आपल्याला ऑनलाईन जर मिळालं ना, एखादं अग्रीमेंट, तर आपण ते ड्राफ्ट करण्याचा प्रयत्न करू शकू. लिगल अग्रीमेंट. अलाउ मी अ सेकंड. ठीक आहे, मी शोधतो काही मिळेल ऑनलाईन ना, तर आपण एक ड्राफ्ट वगैरे तयार करू, जेणेकरून आपल्याला त्याची मदत वगैरे होईल. अलाउ मी अ सेकंड. जसं की आपण मागच्या सेशन मध्ये तयार केलेला एक पार्ट कॉपी पेस्ट करता आले ती चांगली गोष्ट या ठिकाणी. ओके. अच्छा, मी काही लिगल नोटीस ऍड केल्या आहेत, ते एकदा चेक करून घ्यायचं ऍपमध्ये. मराठीमधल्या लिगल नोटीस आहेत. मी काही लिगल नोटीस बघायचा प्रयत्न केला ऑनलाईन, पण ऑनलाईन वाल्या पार्ट मध्ये मला काही हा एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म मिळाला, courtsbook.in म्हणून. पण यामध्ये जेही ड्राफ्ट वगैरे आहेत ते एवढे कामाचे काही वाटले नाही. कामाचे यासाठी ते वाटले नाही कारण की यामध्ये जेही ड्राफ्ट त्यांनी मेन्शन केले आहेत ते पर्टिक्युलर ड्राफ्ट फक्त त्यांनी ट्रान्सलेट केले, इंग्लिश मधून फक्त मराठीमध्ये त्यांनी ट्रान्सलेट वगैरे केले. त्यामुळे काही एवढे कामाचे तर नाही, बट यू कॅन गो थ्रू द सेम. बट काही ड्राफ्ट मी ऍड केले आहेत आपल्या ऍपमध्ये, यू कॅन गो थ्रू द सेम. मी याची लिंक वगैरे ते शेअर करतो, तोपर्यंत तुम्हाला नंतर ते कामात वगैरे. अलाउ मी अ सेकंड. मी एक रॅन्डम आपली एक पर्टिक्युलर वेबसाईट आहे, यामध्ये आपल्याला काही ड्राफ्ट वगैरे बघायला मिळते लिगल नोटीस. ओके, मिल भाई काहीतरी भेट. इंग्लिश मध्ये चालेल का तुम्हाला? नको, इंग्लिश मध्ये नको. मी एक सेकंड द्या मला, मराठीमध्ये काही मिळालं तर आपण मराठीत चेक करू, जेणेकरून तुम्हालाही सोयीस्कर होईल. अच्छा ठीक आहे, आपण सिंपलचं काहीतरी पार्ट पाहू, जेणेकरून जास्त काही गडबड होणार नाही त्यामध्ये. अलाउ मी अ सेकंड. हा एक समजा एक आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट वगैरे जर असला अशा प्रकारचा, त्याचा आउट ऑफ आपण कोणत्या गोष्टी पाहू शकतो, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. मेमो ऑफ अंडरस्टँडिंग माहितीये का तुम्हाला? हॅलो, मेमो ऑफ अंडरस्टँडिंग माहितीये? एमओयू ज्याला म्हणतो आपण, दोन कंपन्यांच्या दरम्यान किंवा दोन पार्ट्यांच्या दरम्यान तो होत असतो, दोन सर्व्हिसेसच्या दरम्यान तो होत असतो, ज्यामध्ये दोन व्यक्तींनी कशा प्रकारे वागावं या संदर्भातला तो एक पर्टिक्युलर पार्ट असतो. आणि त्यामध्ये मग टर्म अँड कंडिशन वगैरे मेन्शन केलेले असतात. मग या टर्म अँड कंडिशनचं जर उल्लंघन झालं तर ते व्यक्ती दावा वगैरे दाखल करू शकतात. मग हा एक पार्ट जनरली असतो एखादा सिनॅरिओ मध्ये.
आय एम जस्ट शेअरिंग वन ऑफ दी ड्राफ्ट. तो फक्त ऑनलाईन मिळालाय मला. आपण त्याला एकदा पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्याचा आउट ऑफ मग आपण एक लिगल नोटीस वगैरे पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हालाही थोडं सोयीस्कर होईल. अलाउ मी अ सेकंड. स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला? एमओयू वगैरे दिसत आहे का? नाही सर. आता दिसत असेल? हो. येस सर. ओके. हो सर. बघा, आता आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं त्यावर सगळ्यात आधी बघायचं असणार आहे. पहिला पार्ट आपल्या समोर होता जेव्हा आपण लिगल ड्राफ्टिंग वगैरे करणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये वी हॅव टू फाइंड आउट फर्स्ट की बाबा पार्टीज काय आहेत यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हा पहिला पार्ट. फक्त पार्टीज आपलीच नाही, समोरचा पक्षकार काय आहे या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचंय. ठीक आहे. यानंतर सेकंड पार्ट आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये फॅक्ट काय आहेत, कधी ती घटना झाली असणार आहे, केव्हा ती झाली असेल असणार आहे आणि कुठे झाली आहे, ह्याशी संबंधित असलेले वेगळे वेगळे एव्हिडन्सेस आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. म्हणजे या सगळ्या गोष्टी क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये कधी झाल्या, कशा प्रकारे झाल्या, कोणत्या तारखेला झाल्या, कोणत्या ठिकाणी झाल्या, याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या. ठीक आहे. यानंतर ह्या पर्टिक्युलर वादामधून जेही वाद झाला असेल त्या वादाच्या अंतर्गत आता आपला जो काही अधिकार होते त्याचं हनन झालंय आता आपल्याला माहिती झालंय. मग या अधिकारांबद्दल तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण बघायचा प्रयत्न करतो की आपण कोणत्या प्रकारच्या मागण्या करत आहोत. हा मागण्या पैशाच्या व्यवहाराच्या असू शकतील, एखाद्या प्रॉपर्टीचं, की जशा प्रकारची किंवा तशा प्रकारची मागणी. त्यानंतर पाचवा पार्ट आपल्याला या ड्राफ्ट मधून बघायचा असणार आहे की आधी आपण या ठिकाणी लिगल नोटीस पाठवली होती किंवा नाही, त्या व्यतिरिक्त किती टाइमलाईन आपल्याला समोरच्या पक्षकाराला द्यायचे. आणि लास्ट पार्ट आपला असणार आहे त्यामधून की आपलं लिगल इंटेन्शन काय असणार आहे ते समोरच्या पक्षकाराला सांगायचे की बाबा तुम्ही 15 दिवसात, 10 दिवसात, 7 दिवसात उत्तर नाही दिलं तर आम्ही सिव्हिल केस, क्रिमिनल केस वगैरे दाखवतो. हा एवढा पार्ट असणार आहे. मग आपल्या समोर आता हे जे ड्राफ्ट असणार आहे ज्याला आपण एमओयू वगैरे म्हणत आहोत, या एमओयूच्या पार्ट मध्ये आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात की बाबा एक पर्टिक्युलर ड्राफ्ट आपल्याला बघायला मिळत आहे. हा रॅन्डम ड्राफ्ट आहे. ठीक आहे. हा ओरिजिनल नाहीये. आय जस्ट फाइंड आउट ऑनलाईन. मग या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपल्या समोर एक पर्टिक्युलर तारीख वगैरे येते. मग ऍज अ फर्स्ट जनरेशन ऍडव्होकेट आपल्याला कोणत्या गोष्टी फाइंड आउट करायच्या असतात त्या गोष्टी आता आपल्याला क्लिअर झाल्या. त्यामुळे समजा मी या ठिकाणी अजून एक ब्लँक पेज जर मी या ठिकाणी ऑनलाईन तयार करत आहे तर तुम्ही तुमचं जे काही पेन असेल, नोटबुक असेल त्यामध्ये ते करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी आपण ड्राफ्ट केला प्रयत्न, या ठिकाणी आपण नोट वगैरे तयार केल्या, नोट्स वगैरे या ठिकाणी तयार केल्या. आता आपल्याला यामध्ये काही तथ्य वगैरे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये मेन्शन करणं गरजेचं असतं. मग ह्या पर्टिक्युलर ड्राफ्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते एकतर हा काय असणार आहे, हा एका प्रकारचा एमओयू आहे ही आपल्याला माहिती मिळाली. सेकंड पार्ट आपल्याला या ठिकाणी काय कळालंय की बाबा हा जोही एमओयू असणार आहे याची पर्टिक्युलर तारीख आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. मग त्याला आपण हायलाइट वगैरे करून घेतली किंवा मी त्याला नोट करून घेईल एका सेपरेट पेजवर. त्यानंतर हा कोणत्या ठिकाणी झालाय तर हा विरार या ठिकाणी झालाय, या संदर्भातली एक पर्टिक्युलर माहिती मला काढून घ्यायची आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मधून. ठीक आहे. या सोबतच आपल्याला ही एक माहिती मिळाली की दोन्ही पक्षकारांमध्ये कायदेशीर संबंधीने हा पर्टिक्युलर अग्रीमेंट एमओयू वगैरे करण्यात आलाय. हा एक पर्टिक्युलर पार्ट मला या ठिकाणी लक्षात आला. मी त्यालाही हायलाइट करून घेईल जेणेकरून मी सांगू शकेल ना त्या लिगल नोटीस मध्ये की बाबा आमच्यामध्ये, आमच्या क्लायंट मध्ये आणि तुमच्या दरम्यान हा व्यवहार झालाय, या तारखेला झालाय, या ठिकाणी झालाय. ही एक गोष्ट क्लिअर झाली आपल्या समोर. आणि मग ही गोष्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला आता या चेकलिस्ट मध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करू काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळतील. एकतर पहिला पार्ट आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न करणार आहोत पार्टीज. ठीक आहे. या पार्टी अच्छा मला या ठिकाणी थोडस फॉन्ट वगैरे, एवढा फॉन्ट विजिबल आहे तुम्हाला? येस ठीक सर. आहे. या पार्टीज वाल्या पार्ट मध्ये मग आता आपल्याला पहिला पार्ट या ठिकाणी कळतो की बाबा हे जेही अग्रीमेंट आहे यामध्ये आपल्याला आपल्या क्लायंट बद्दल कळेल. एकतर आतापर्यंत आपण डिसाईड केलं नाहीये ना की बाबा आपला क्लायंट कोण आहे, विनायक आहे किंवा आपला क्लायंट राजेश आहे. समजा आपण या सिच्युएशन मध्ये आपला क्लायंट घेऊ विनायक वगैरे की बाबा विनायक महादेव पाटील हे आमचे क्लायंट आहेत, त्यांचं वय 45 असणार आहे, त्यांचा अमुक अमुक ऍड्रेस आहे. ठीक आहे. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो.
हा एक पार्ट आपण या ठिकाणी मग कॉपी करून घेऊ किंवा आपण नोट वगैरे करून घेऊ आपल्या समोर. मग हा एक झाला आपला पर्टिक्युलर क्लायंट, जो क्लायंट आपला या पर्टिक्युलर केस मधला क्लायंट आहे. मग ह्याला आपण म्हणू शकू, लेट मी सेपरेटली नोट ओव्हर हियर, हा माझा क्लायंट आहे. ठीक आहे. आणि आता आपण मग या ठिकाणी सेकंड पार्टी बघायचा प्रयत्न करू. सेकंड पार्टी म्हणजे असणार आहे आपली अपोनेंट पार्टी. अच्छा, हे जे छोटे नावं आहेत हे तुम्हाला दिसत आहे का? हे विनायक मनोहर पाटील वगैरे वाचता येते तुम्हाला? नाही तर मी फॉन्ट वाढवतो पुन्हा. ठीक आहे, आता दिसतंय वाचता येत सर. असेल. ओके, ठीक आहे. हा झाला पहिला क्लायंट माझा. यामध्ये बघा थोडासा वेळ लागू शकतो कारण की आपण थोडं इनडेप्थ मध्ये जाऊन पाहणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे बोर व्हायची गरज नाहीये. त्यानंतर आपला समोरचा पक्षकार कोण आहे? हा समोरचा माझा पक्षकार असणार आहे राजेश सुरेश देशमुख. यांची सुद्धा मी या ठिकाणी माहिती वगैरे काढली. यांची माहिती मी या ठिकाणी नोंद करायचा प्रयत्न केला. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे या व्यक्तींचा, या दोन्ही पक्षांचा. मग माझा पक्षकार कोण आहे पर्टिक्युलरली, की बाबा विनायक महादेव पाटील हा पर्टिक्युलर व्यक्ती हा माझा पक्षकार वगैरे आहे. मग ह्या व्यक्तीने काय केलंय नेमकं, ह्या व्यक्तीने एमओयू वगैरे दाखल केलाय, इथपर्यंत गोष्टी ठीक आहे. बट एवढं समजून चालणार आहे का? तर नाही, एवढं समजून आपल्याला या ठिकाणी चालणार नाहीये. वाय इट इज सो? कारण की आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला, व्हेनेवर वी हॅव टू फाइंड आउट ऑल दिस थिंग, याच्याशी संलग्नित असलेले सगळे कागदपत्र मला या ठिकाणी चेक करावे लागणार आहे. मग मी काय करेन की बाबा हे आयडेंटिफिकेशन मी करायचा प्रयत्न करेल, आयडेंटिफिकेशन ऑफ बोथ दी पार्टीज. म्हणजे या ठिकाणी जोही कॉन्ट्रॅक्ट वगैरे झाला असेल, मी या पक्षकारांना भलेही या ठिकाणी काढलं, पण ह्यांचं आयडेंटिफिकेशन असणारे कागदपत्र सुद्धा मला त्या ठिकाणी मागून घ्यावे लागेल. मग मी त्याची नोंद वगैरे घेऊ शकतो या ठिकाणी की बाबा हा व्यक्ती जो काही आहे, या व्यक्तीने मला त्याचं आधार कार्ड वगैरे दिले. ठीक आहे, या व्यक्तीने मला त्याचं आधार कार्ड दिलं, या व्यक्तीने मला त्याचं पॅन कार्ड दिलं, अशा प्रकारची माहिती मी त्या ठिकाणी नोंद वगैरे करून घेईल. हा एक पार्ट मला दिसतो. मग यासोबतच मला अजून एक पार्ट या ठिकाणी ऍड करायचा असतो, तो म्हणजे काय, आयडेंटिफिकेशन साठी पत्ता झालाय त्याचा, या व्यतिरिक्त नाव झालंय. या व्यतिरिक्त अजून कोणता एक मुख्य मुद्दा होता जो आपण या ठिकाणी विसरलो आतापर्यंत? कोणता मुद्दा आहे? एनीवन गेस? एक अजून पॉइंट आहे ना यामध्ये आयडेंटिफिकेशन साठी. पंकजची आयडेंटिफिकेशन साठी नाव गाव, नाव गाव पत्ता झालाय. अजून काय होतं त्या ठिकाणी? वय सुद्धा झालंय, महिला आहे पुरुष आहे हे सुद्धा झालंय या ठिकाणी क्लिअर. ईमेल आयडी सर. हा, ईमेल आयडी किंवा जो कॉन्टॅक्ट बद्दल आपण बोलत होतो त्या कॉन्टॅक्टला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असतं. ठीक आहे, त्यामुळे हे दोन्ही पक्षकार जे काही आहेत त्या दोन्ही पक्षकारांचा कॉन्टॅक्ट बद्दल आपल्याला एक माहिती मिळवणं गरजेचं असणार आहे. ही झाली माहिती आपली पहिल्या पार्ट बद्दल, त्यामध्ये आपण पक्षकारांबद्दल बोलत होतो. ठीक आहे, मग पक्षकारांबद्दल बोलणं झाल्यानंतर आता आपण येऊ पुन्हा आपल्या सेकंड पार्ट कडे. तो सेकंड पार्ट होता आपल्या समोर, म्हणजे की बाबा जे काही फॅक्ट ऑफ केस असणार आहे त्या फॅक्ट ऑफ केस बद्दल आता आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत किंवा आपण त्याची माहिती त्या ठिकाणी लीगल नोटीस तयार करण्यासाठी गोळा वगैरे करू. मग या फॅक्ट ऑफ केस मध्ये आपण आता नोंद करू या ठिकाणी. ओके, हा फॅक्ट ऑफ केस आहे. ठीक आहे, या फॅक्ट ऑफ केस मध्ये नाव आय हॅव टू फाइंड आउट की डिफरंट काइंड ऑफ गोष्टी काय आहेत. पहिली फॅक्ट काय मिळाली आता आपल्याला यामध्ये? पहिली फॅक्ट ही मिळाली आहे की बाबा हे दोन्ही व्यक्ती आहेत, या दोन्ही व्यक्तींदरम्यान एमओयू वगैरे झालाय. ठीक आहे, हा एमओयू वगैरे झालाय, या कोणत्या तारखेला झाला हा पार्ट आपल्याला या ठिकाणी कळालाय. मग ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी मटेरियल फॅक्ट आहेत. मटेरियल फॅक्ट आहेत या सगळ्या गोष्टी. तेव्हा या व्यक्तींमध्ये एका प्रकारचा करार वगैरे झालाय. हा करार वगैरे झाल्यानंतर ठीक आहे, हा पहिला फॅक्ट आपण या ठिकाणी मेन्शन केला. या ठिकाणी कोणती तारीख आहे ही तारीख आपण या ठिकाणी मेन्शन करायचा प्रयत्न करू. हा सेकंड फॅक्ट असणार आहे.
कोणत्या ठिकाणी तो झाला, विरार या ठिकाणी झाला आणि दोन्ही पक्षांमध्ये संमतीने तो करण्यात आला. ही झाली सेकंड फॅक्ट. मग ह्यामध्ये अजून मी जेव्हा तो जो काही एमओयू आहे हा वाचण्याचा प्रयत्न करेल, त्यामध्ये मला असं लक्षात येतं की माझे जे काही क्लायंट आहेत यांची माहिती मी घेण्याचा प्रयत्न केला. मग ही जी काही माहिती आहे या पर्टिक्युलर आपल्या क्लायंटची, हे म्हणजे काय आहे त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, हे आहेत त्या पर्टिक्युलर केस मध्ये एक सेलर वगैरे. ठीक आहे, या सेलर बद्दल आपल्याला या ड्राफ्ट मध्येच माहिती वगैरे मिळते. मग हा एक सेलर बद्दल आपल्याला माहिती मिळाली, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बाबा हा व्यक्ती आहे, हा सेलर आहे आणि यांची माहिती आपण या ठिकाणी घेतली. यानंतर हा जो काही सेकंड व्यक्ती आहे, ही सुद्धा एक मटेरियल फॅक्ट आहे आपल्यासाठी आणि हा कोण असणार आहे, हा बायर असणार आहे. मग ही सुद्धा आपल्यासाठी एक माहिती जी आपण या ठिकाणी मेन्शन करायचा प्रयत्न करू की बाबा पहिली व्यक्ती आपला जो काही क्लायंट विनायक महादेव पाटील हा सेलर आहे आणि या समोरचा जो कोणी व्यक्ती आहे हा असणार आहे बायर वगैरे. ही झाले तिसरा मटेरियल फॅक्ट जो मी त्या केस मधून काढत आहे. यामध्ये चौथा पार्ट आपल्या समोर असणार आहे. चौथा पार्ट काढण्यासाठी मला अजून त्या ठिकाणी वाचावं लागेल सर्व पार्ट. मग तो पार्ट वाचण्यासाठी मी या ठिकाणी पुढचा करार जो काही आहे, अग्रीमेंट जे काही आहे ते कंटिन्यू करेल वाचायला. मग ह्यामध्ये मला काही गोष्टी या ठिकाणी लक्षात येतात. यामध्ये मला असं लक्षात येतं की एका प्रॉपर्टीचं विवरण त्या ठिकाणी मिळालंय, डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी मला त्या ठिकाणी मिळालंय. मग या ठिकाणची जी काही माहिती मी वाचते किंवा विक्रेता जो काही आहे, म्हणजे आपला जो काही क्लायंट हा विरार या ठिकाणी राहतो, जिल्हा पालघर. एक जी काही प्रॉपर्टी बद्दल त्यांनी मेन्शन केलं असणार आहे, त्या प्रॉपर्टीचा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. किंवा प्रॉपर जी काही प्रॉपर्टी आहे त्याचा एक उल्लेख त्या ठिकाणी मिळतो. सर्वे क्रमांक 123 मधील फ्लॅट क्रमांक 10 आणि एकूण क्षेत्रफळ आहे 2000 स्क्वेअर फूट. मग हा एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी बद्दल आपल्याला बघायला मिळत आहे आणि या मालमत्तेचा एकमेव आणि कायदेशीर मालक हा आपला क्लायंट आहे. हा एक पार्ट आपल्याला बघायला मिळाला. हे सुद्धा त्या ठिकाणी एक मटेरियल फॅक्ट वगैरे आहेत. पुढचा पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तो म्हणजे काय असणार आहे की बाबा सदरची जी काही मालमत्ता आहे हे सर्व प्रकारच्या बोजापासून, जे काही कर्जापासून किंवा न्यायालयीन वादापासून मुक्त असल्याचं त्या व्यक्तीने घोषित केलंय आपल्या क्लायंटने की बाबा माझ्या प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचं लोन वगैरे सुरू नाहीये, कोणत्याही प्रकारचं एन्क्रोचमेंट आम्ही केलं नाहीये. हा एक पर्टिक्युलर पार्ट. या प्रॉपर्टीच्या संदर्भात कोणतेही लिगल केसेस वगैरे चालू नाहीये किंवा कोणत्याही कोर्टमध्ये त्या संदर्भातला वाद वगैरे सुरू नाही. ही सुद्धा एक मटेरियल फॅक्ट आपल्या समोर झाली. मग ह्याला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी डेप्थ मध्ये मेन्शन करणं गरजेचं असतं. मग तुम्ही आता सांगाल की बाबा सगळ्याचं सगळं कॉपी पेस्ट करत आहात, पण नाही, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंटच आहे, त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. पण लिगल नोटीस मध्ये सर्वच्या सर्व ऍड करणं न करणं तो एक वेगळा पार्ट आहे. पण यामधल्या काही गोष्टी आपल्याला मेन्शन तर कराव्याच लागणार आहे. ठीक आहे, मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला पुढचा मटेरियल फॅक्ट मिळत आहे की आपला हा विनायक जो काही आहे, हा जो काही सेलर आहे, हा सेलर पर्टिक्युलरली त्याची एक प्रॉपर्टी असणार आहे आणि या प्रॉपर्टीशी कोणत्याही प्रकारचा वाद वगैरे नाहीये. हा एक पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मग ही झाली एक पर्टिक्युलर मटेरियल फॅक्ट. यामध्ये मग पुढचा पार्ट आपल्या समोर परत लक्षात येईल, तो सुद्धा आपण या ठिकाणी चेक करायचा प्रयत्न करू की बाबा या कागदपत्रामधून मग आपल्याला पुढची वस्तू कळते, पुढची घटना कळते की जे दोन्ही पक्ष आहेत यांनी आपसी संमतीने सदरची जी काही मालमत्ता आहे पर्टिक्युलरली ही 50 लाख रुपयाला विक्री करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी निश्चित वगैरे केलं आणि खरेदीदाराने ही विक्रीची जी काही रक्कम असणार आहे ही पूर्ण रक्कम तो त्या आपल्या पक्षकाराला देईल, जो आपला क्लायंट आहे विनायक ह्याला देईल. याबद्दल त्याने कन्सिडरेशन वगैरे दिलं, विलिंगनेस त्याने दाखवली. हा संदर्भातला एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मग हा एक पार्ट आपण कॉपी करू या ठिकाणी. तेव्हा दोन्ही पक्षकारांनी परस्पर संमतीने हा जो काही प्रॉपर्टी वाला पार्ट आहे हा एकमेकांसोबत, allow me a second. ओके,
परस्पर संमतीने या दोन्हीही पक्षकारांनी ही जी काही प्रॉपर्टी आहे ती विकत घेण्याचा जो काही पार्ट आहे ते ठरवलंय. मग हा एक पार्ट आपण त्या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला. मग ही जी काही प्रॉपर्टीचं जो काही अमाऊंट असणार आहे ही, अलाउ मी अ सेकंड, काय झालं बाबा, ओके. मग पुढच्या पार्ट मध्ये वी हॅव टू कंटिन्यू विथ दी नेक्स्ट स्टेटमेंट, जे नेक्स्ट फॅक्ट असणार आहे. ज्यामध्ये जर आपण पुढे कंटिन्यू करायचा प्रयत्न केला तर पुढचा पार्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. ते म्हणजे की जी रक्कम वगैरे असणार आहे ती रक्कम कशा प्रकारे अदा करण्यात यावी ह्या संदर्भामध्ये पुढची माहिती आपल्याला कळते. आपल्याला आतापर्यंत कळालं दोन पक्षकार आहेत, आपला क्लायंट आणि समोरचा पक्षकार. आपल्या क्लायंटचं नाव, त्याची माहिती आपल्याला मिळाली, कधी कुठली प्रॉपर्टी ते आपल्याला मिळाली, किती प्रॉपर्टी ते आपल्याला माहिती मिळाली, समोरचा पक्षकार कोण आहे त्याबद्दल माहिती मिळाली, तो ही प्रॉपर्टी विकत घेणारे 50 लाख रुपयासाठी हे आपल्याला कळालं आणि दोघांनी आपापच्या संमतीमध्ये सर्व केले हेही कळालं आणि त्या प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाहीये, कोणत्याही प्रकारचा वाद कोर्टमध्ये सुरू नाही, ही माहिती आतापर्यंत आपल्याला कळाली. ह्याचा पुढचा पार्ट आहे तो पुढचा पार्ट म्हणजे की बाबा टोकन अमाऊंट असेल किंवा जी रिसिप्ट अमाऊंट असेल ती काय असणार आहे या संदर्भातली पर्टिक्युलर माहिती आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. मग या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपल्याला ही माहिती मिळते ती म्हणजे की बाबा सदर करारावर स्वाक्षरी करताना खरेदीदाराने, जो काही अपोनंट पार्टी आहे त्या व्यक्तीने आपल्या क्लायंटला विनायक ह्यास 10 लाख रुपये जे काही रक्कम असणारे टोकन अमाऊंट ज्याला म्हणत असतो आपण, बयाना जे काही म्हणत असतो आपण, ती रक्कम रोख किंवा चेकद्वारे अदा केली या संदर्भातली माहिती आपल्या या करारामध्ये कळत, एमओयू मध्ये कळत. मग ही सुद्धा एक मटेरियल फॅक्ट असणार आहे आपल्यासाठी. आणि सोबत सेकंड याच सिच्युएशन मध्ये पैशाच्या संदर्भामध्ये सेकंड माहिती आपल्याला या ठिकाणी कळते ती म्हणजे विक्रेत्याने ही जी काही रक्कम असणार आहे ती रक्कम स्वीकारल्याची पोच याद्वारे दिली असून आणि उर्वरित जो काही पार्ट आहे की बाबा त्याला रक्कम वगैरे मिळाली याच्या संदर्भामध्ये त्यांनी मेन्शन केलंय आणि उर्वरित जी काही 40 लाखाची रक्कम असणार आहे ही या करारानुसार त्याने देणं, हा एक संपूर्ण पार्ट यामध्ये लक्षात येते आपल्याला. हा एक मेमो ऑफ अंडरस्टँडिंग असणार आहे. त्यामुळे 50 लाखाची प्रॉपर्टी 10 लाख रुपये मिळाले, ती एक्सेप्टन्स जो काही पार्ट आहे तो आपल्या क्लायंटने दिलाय आणि 40 लाख रुपये मिळतील या संदर्भातली एक माहिती या कॉन्ट्रॅक्ट मध्ये, अग्रीमेंट मध्ये आहे. या संदर्भातली माहिती आपल्याला या थर्ड पॅराग्राफ मध्ये कळते. मग हा एक पार्ट सुद्धा आपण या ठिकाणी मेन्शन करण्याचा प्रयत्न करू शकतो. हा 6th पार्ट, यामध्ये 10 लाख रुपये जे काही आहेत ते कॅश मध्ये किंवा चेक वगैरे त्या संदर्भामध्ये आपण घेत आहोत, ही एक माहिती मिळाली. रिसिव्हची साईन त्या ठिकाणी मिळाली आपल्याला. ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याकडे कम्प्लीट झालाय. फक्त आता या एमओयू मध्ये हे मेन्शन करण्यात आलं आहे की 40 लाख रुपये कशा प्रकारे मिळावे या संदर्भातली एक माहिती आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. मग हा एक सिनॅरिओ आपल्याला बघावं लागेल की बाबा नेमकं मग या 40 लाखाबद्दल काय बोलण्यात आलंय. मग ह्या पार्टला जेव्हा आपण पुन्हा कंटिन्यू करायचं, अच्छा आय एम जस्ट शेअरिंग दिस स्क्रीन, ठीक आहे, हे सगळं मी या ठिकाणी मेन्शन केलं. आय जस्ट फॉरगॉट टू शेअर दिस स्क्रीन. यामध्ये 10 लाख रुपये चेक वगैरे किंवा कॅश मध्ये मिळाले, त्याचे रिसिव्ह संदर्भाचे साईन वगैरे सुद्धा मिळाली आहे आणि जे उर्वरित रक्कम असणार आहे ती या एमओयू मध्ये कशा प्रकारे मिळावी या संदर्भातली सूचना आहे. ही एक माहिती आपण 6व्या पॉइंट मध्ये मेन्शन केली आहे. ह्याच्या पुढच्या पॉइंट मध्ये आपण या ठिकाणी मेन्शन करायचा प्रयत्न करू की बाबा हे जे काही व्यवहार आहे ना आता हा आपला 40 लाखाच्या संदर्भामधला, ही जी विरार येथील प्रॉपर्टी आहे, 2000 स्क्वेअर फूटची जी काही प्रॉपर्टी आहे ही कशा प्रकारे मिळावी या संदर्भातला व्यवहार कशा प्रकारे व्हावा ह्या संदर्भातल्या सूचना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आता की खरेदीदार जो काही आहे, ठीक आहे, या खरेदीदाराने पर्टिक्युलरली 10 एप्रिल 2026 पर्यंत किंवा यापूर्वी विक्रेत्यास देणे अनिवार्य असणारे जी काही अमाऊंट बाकी असेल ती, आणि ही मुदत कराराचा जो काही एमओयूचा जो काही मुख्य भाग असणार आहे हा तोच असणार आहे की बाबा दोन्ही व्यक्तींनी जो काही करार झालाय हा दोन्ही व्यक्तींसाठी बंधनकारक असणार आहे आणि हे जे काही पैसे आहेत त्या व्यक्तीने या ठिकाणी 10 एप्रिल 2026 पर्यंत टाका.
मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी. ओके, हा एक 6वा पार्ट मध्ये या तारखेपर्यंत बायरने ही जी काही अमाऊंट आहे ते दी रिमेनिंग अमाऊंट. ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला 2 तारखा मिळाल्या. एक पहिली तारीख तर तुम्हाला आठवत असेल तर 10 जानेवारीला हा सगळा कॉन्ट्रॅक्ट झाला. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये 10 लाख रुपये कॅश मध्ये चेकमध्ये मिळाले, रिसीव्ह झाले. त्यानंतर आता यामधल्या पुढची एक तारीख आपल्याला मिळाली 10 एप्रिल पर्यंत हा जो कोणी व्यक्ती आहे, बायर आहे, याने जे रिमेनिंग अमाऊंट आहे ही अदा करावी. अशा प्रकारे आपल्याला सेकंड तारीख मिळाली त्या ठिकाणी. आणि सेकंड फॅक्ट मध्ये किती अमाऊंट त्याने पे करावी ते सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन होतं. म्हणजे 40 लाखची जी काही अमाऊंट आहे ती त्याने ते अदा करावी. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आला. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला अजून काही गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करायच्या आहे. त्या म्हणजे हे जे काही सेल डीड आहे किंवा पजेशनच्या संदर्भात एक पर्टिक्युलर पार्ट की खरेदीदाराकडून ठीक आहे पूर्ण रक्कम प्राप्त होतात विक्रेत्याने विनाविलंब जे काही ऑफिस असणार आहे, रजिस्टर ऑफिस ज्याला आपण म्हणत आहोत, दुय्यम निबंधकचं जे काही कार्यालय असणार आहे तिथे उपस्थित राहून खरेदीदार जे काही आहे त्यांच्या नावाने अधिकृत जे काही सेल डीड आहे ते नोंदवून घ्यावं लागेल आपल्याला. अशा संदर्भातला एक एमओयू आहे. आणि या खरेदी खताच्या नोंदणीनंतर लगेच त्या विक्रेत्याने सदरचा फ्लॅट जो काही आहे, प्लॉट जो काही आहे तो प्रत्यक्ष आणि तो शांततापूर्ण ताबा किंवा जे काही पजेशन असणार आहे ते खरेदीदाराकडे सोपावं. हा एक पर्टिक्युलर पार्ट आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालाय. या ठिकाणी फक्त आपण फॅक्ट बद्दल बोलत आहोत, नंतर आपण यामध्ये प्रत्येक पॉइंट सुद्धा डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, काय झालंय या तारखेपर्यंत सगळं अमाऊंट वगैरे क्लिअर करावी. एकदा का अमाऊंट क्लिअर झाल्यानंतर आपला जो काही सेलर आहे हा रजिस्ट्रार जे काही आहे त्यांच्याकडे वगैरे जाऊन काय करणार आहे, जे काही एमओयू झालाय त्याच्या संदर्भातला हे जे काही प्रॉपर्टीच्या विक्रीच्या संदर्भातला हा काही करार होता, एकदा का त्याला सर्व पेमेंट मिळाल्यानंतर जे काही सेल डीड आहे हे तो फायनल करेल. आणि फायनल केल्यानंतर तो त्याची जी काही प्रॉपर्टी आहे ती व्यवस्थितपणे ती प्रॉपर्टीचं जे काही पजेशन असणार आहे ते पजेशन वगैरे हँड ओव्हर करेल. हँड ओव्हर दी possession of that particular property. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी कळते. पण हे कधी होणार आहे? when he will receive the remaining amount. ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला आतापर्यंत कळाला. मग ह्या सिच्युएशन नंतर आपण जेव्हा पुढे वळण्याचा प्रयत्न करू. अच्छा, हा एक पर्टिक्युलर पार्ट सेलर जे काही आहेत त्यांनी रजिस्टर ऑफिसमध्ये जावं, सेल डीड वगैरे कम्प्लीट करावा. हे जे काही क्लायंट आहे त्यांच्या नावाने खरेदी खत वगैरे फायनल झाल्यानंतर त्यांनी शांतपणे हे जे काही पजेशन आहे त्या प्लॉटचं ते हँड ओव्हर करावं. पण कधी? जेव्हा संपूर्ण अमाऊंट आपल्या सेलरला त्या ठिकाणी रिसीव्ह होईल. यानंतर काही लास्टचे मुद्दे आपल्याला यासमोर मिळत आहेत. ते म्हणजे या संपूर्ण केस मधला जे काही स्टॅम्प ड्युटी असणार आहे, मुद्रण शुल्क ज्याला आपण म्हणत आहोत, रजिस्ट्रेशन फीस असेल, वकिलांचा जो काही खर्च असू शकेल ड्राफ्टच्या संदर्भामधला, हे जे काही सिच्युएशन आहे हे भरण्याची संपूर्ण जबाबदारी विक्रेत्याची असणार आहे. जो काही सेलर आहे हा सगळं त्याचा खर्च वगैरे करेल. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आपण एक शॉर्ट मध्ये हे जर लिहू तर ते असू शकेल की बाबा हा सगळा एक्सपेन्स जो काही आहे तो सेलरने करावा या संदर्भातली एक सूचना आपल्याला त्या पॉइंट वगैरे मिळत आहे. नंतर आपण जेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी आता आपल्याला ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि नुकसान भरपाई संदर्भातला पार्ट कळतो. म्हणजे एकंदरीतपणे या ठिकाणी अधिकारांबद्दल थोडंसं बोलण्यात येईल. मग अधिकार म्हणजे कोणत्या व्यक्तीचे अधिकार? दोन्ही व्यक्तींचे अधिकार. मग या दोन्ही व्यक्तीच्या अधिकारांबद्दल जेव्हा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळेल तर त्यापैकी एक पहिला मुद्दा आपल्याला कळतो
की जर खरेदीदार जो काही आहे तो उर्वरित रक्कम जी काही आहे ती मुदतीत भरण्यास जर अपयशी ठरला तर विक्रेत्यास जी बयाना रक्कम असणार आहे ती जप्त करण्याचा अधिकार असेल. हा पहिला पॉइंट त्या ठिकाणी बघायला मिळते. जो जी एक पर्टिक्युलर फॅक्ट आहे या अग्रीमेंट अनुसार यामध्ये सेकंड पार्ट आपल्याला बघायला मिळते. तो म्हणजे की बाबा जर विक्रेत्याने पर्टिक्युलरली पूर्ण रक्कम घेण्यास नकार दिला किंवा खरेदी खत करण्यास टाळाटाळ केली तर विक्रेत्यास खरेदीदाराला जे काही बयाना रक्कम त्याने दिली असेल, जी डिपॉझिट अमाऊंट त्याने दिली असेल ती रक्कम डबल करून तिची काही नुकसान भरपाई म्हणून त्याला द्यावी लागणार आहे. डबल वगैरे करून म्हणजे 2 पट रक्कम त्याला द्यावी लागेल. म्हणजे 10 लाखाचे 20 लाख वगैरे द्यावे लागेल. किंवा खरेदीदार जे काही स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्टच्या अंतर्गत तो त्या विरुद्ध कारवाई वगैरे करू शकेल. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग हे सुद्धा एक पर्टिक्युलर फॅक्ट आहेत जे आपल्याला त्या संदर्भामध्ये या अग्रीमेंटच्या संदर्भामध्ये कळत आहेत. मग फक्त या अग्रीमेंटच्या संदर्भामध्ये जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळते यामधला पहिला पार्ट म्हणजे काय तर सेलर जो काही आहे आपला विक्रेता जो काही आहे आपला या विक्रेत्याने ती जी काही रक्कम आहे तो ती ठेवू शकेल जर हा आपला बायर ती 40 लाख रुपये जर परत करू शकला नाही त्या पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये किंवा देऊ शकला नाही, पे करू शकला नाही. या व्यतिरिक्त सेकंड पार्ट त्यामध्ये आपल्याला कळतो की पैसे देऊन सुद्धा जर या व्यक्तीने टाळाटाळ वगैरे केली तर जी काही बयाना रक्कम दिली असेल त्या रकमेपेक्षा डबलची अमाऊंट त्याला नुकसान भरपाई म्हणून मिळायला पाहिजे बायरला. आणि त्या व्यतिरिक्त हा जो काही खरेदीदार असेल बायर असेल हा आपल्या क्लायंटच्या विरोधात दावा वगैरे दाखल करू शकतो स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या संदर्भामध्ये. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग ह्या सिच्युएशन मध्ये लास्टचा आणि नेक्स्ट पार्ट आपल्याला कळतो की बाबा हे जे काही अग्रीमेंट वगैरे झालंय, एमओयू वगैरे झालंय हे संपूर्ण होशो हवास मध्ये शुद्धीमध्ये झालं असणार आहे. हा सगळा पार्ट आणि या ठिकाणी मग साक्षीदारांचे वगैरे साईन या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग अशा प्रकारचा एक एमओयू असणार आहे. मग समजा या ठिकाणी आपण एक रॅन्डम सिच्युएशन घेऊ. रॅन्डम सिच्युएशन आहे आपली की बाबा या दोन्ही व्यक्तींपैकी आपण जर या ठिकाणी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आपला जो काही क्लायंट आहे ठीक आहे हा जो काही क्लायंट आहे या पर्टिक्युलर क्लायंटला जी रक्कम मिळायला हवी होती ती रक्कम त्याला मिळाली आहे. समजा आपण इथपर्यंत एक पार्ट पाहिला पण ती रक्कम आपल्याला अर्धवट मिळाली आहे हे जर आपण या ठिकाणी ठरवलं जेणेकरून आपण लिगल नोटीस ड्राफ्ट करू शकू. मग समजा या ठिकाणी आपण आलो या ठिकाणी आपल्याला जर लिगल नोटीस बघायची असणार आहे तर कॉज ऑफ ऍक्शन आपल्याला या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे. या कॉज ऑफ ऍक्शनचा अंतर्गत जर आपण या ठिकाणी अजून झूम केला तर तुम्हाला व्यवस्थितपणे दिसू शकेल. मग या कॉज ऑफ ऍक्शन मधल्या पॉइंट मध्ये आपल्याला असं लक्षात येते जेव्हा आपला जो काही क्लायंट आहे विनायक महादेव पाटील या व्यक्तीला पैसे मिळाले सुरुवातीला त्याला मिळाले 10 लाख रुपये. ठीक आहे हे 10 लाख रुपये त्याला मिळाले. त्या व्यक्तीला 10 एप्रिल 2026 पर्यंत अजून त्याला मिळाले आहेत 20 लाख रुपये. ठीक आहे हे 20 लाख रुपयाची पर्टिक्युलर अमाऊंट आपल्या व्यक्तीला मिळाली. उर्वरित रक्कम किती आहे आता उर्वरित रक्कम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे पर्टिक्युलरली 20 लाख रुपये. कारण की प्रॉपर्टी 50 लाखाचे 30 लाख पर्यंत आता पर्टिक्युलर अमाऊंट देण्यात आली आहे समोरच्या पक्षकाराद्वारे आणि मग 20 लाख आता उर्वरित रक्कम आहे. मग समजा आपण रॅन्डमली या ठिकाणी सिनॅरिओ जर घेत आहोत की बाबा 20 लाख रुपये या व्यक्तीला मिळाले नाहीये आणि आपल्या जे क्लायंट आहे याचं म्हणणं आहे की बाबा मला हे 20 लाख रुपये तुम्ही द्या आणि प्रॉपर्टी जी काही आहे ती तुम्ही घेऊन टाका. किंवा मग अजून यामध्ये अजून एक वेगळा सिनॅरिओ जर आपण स्थापित करण्याचा प्रयत्न केला तर तो असू शकेल की हे जो समोरचा पक्षकार आहे याच्या संदर्भातला एक पर्टिक्युलर सिनॅरिओ आपल्याला बघायला मिळू शकतो. जसं की ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही अधिकार या व्यक्तीला सुद्धा मिळाले आहेत. त्या अधिकारांबद्दल जर आपण बघायचा प्रयत्न केला तर तो सुद्धा एक चांगला प्रयत्न असू शकतो की बाबा मी तुम्हाला
10 लाख रुपये वगैरे आधी दिले. ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर पार्ट. त्यानंतर मी तुम्हाला उर्वरित रक्कम 40 लाख देण्याचा प्रयत्न केला किंवा ते दिले मी तुम्हाला, इथपर्यंत ठीक आहे. आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट नुसार तुम्ही आता ती जी काही प्रॉपर्टी आहे ते परत मला देण्यासाठी टाळाटाळ करत आहात. जसं की तुम्ही या ठिकाणी मेन्शन केलं होतं सन्माननीय विनायक महादेव पाटीलजी, की तुम्ही जेव्हाही हे पैसे तुम्हाला मिळतील तुम्ही स्वतःहून माझ्यासोबत सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाणार, त्या ठिकाणी माझ्या नावाने हे सेल डीड करणार. यासोबतच तुम्ही ती जी काही प्रॉपर्टीचा जो काही प्लॉट आहे तो प्रॉपर्टीचा प्लॉट तुम्ही मला हँड ओव्हर वगैरे करणार, तेव्हा तुम्हाला एक संपूर्ण रक्कम मिळेल. आता तुम्हाला या दिवशी म्हणजे 10 एप्रिल 2026च्या आधी ही सर्व रक्कम मिळाली असून सुद्धा तुम्ही ती प्रॉपर्टी माझ्या नावावर करत नाही. मग हा सुद्धा एक चांगला पार्ट असू शकेल. तो आय थिंक विल ड्राफ्ट दी नोटीस ऑन द बिहाफ ऑफ राजेशजी इन्स्टेड ऑफ विनायकजी. मग ह्या सिच्युएशन मध्ये जर मला राजेशजींच्या बिहाफ मध्ये जर एखादी लिगल नोटीस ड्राफ्ट करायची असेल तर हाऊ आय कॅन ड्राफ्ट ऑल दिस पार्ट. तर मी या सिच्युएशन मध्ये बघ या ज्या काही घटना असेल या व्यवस्थितपणे क्रॉस चेक केल्या. जसं की मला पार्टीज बद्दल कळालं, मला फॅक्ट बद्दल कळालं, पार्टीज आणि फॅक्ट बद्दल कळाल्यानंतर मला आता कॉज ऑफ ऍक्शन बद्दल कळालं, कॉज ऑफ ऍक्शन बद्दल कळाल्यानंतर आता माझी डिमांड बद्दल मला शोधावं लागेल की व्हॉट शुड बी द डिमांड. हा एक आपण इम्पॉर्टंट पार्ट पाहिला. मग या डिमांड वाला पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता की बाबा पैशाची डिमांड आहे का, लँडची डिमांड आहे का, कशा प्रकारची डिमांड आहे, हा थर्ड पार्ट आपल्याला बघावा लागेल. मग आपल्या या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला असं लक्षात येतं, एकतर ही जी काही डिमांड आहे आपल्या पार्टीकडून, एकतर ही आहे पैशाची डिमांड सुद्धा. एकतर आपलं म्हणणं आहे जर तुम्ही ती प्रॉपर्टी देण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर मला डबल अमाऊंट मध्ये ही प्रॉपर्टीचं जे काही पैसा जे काही आहे तो पैसा मला या ठिकाणी डबल अमाऊंट मध्ये मिळायला पाहिजे, ही एक पहिली डिमांड आहे. सेकंड डिमांड आहे जर तुम्ही पैसे नसेल देत तर तुम्ही मला त्या ठिकाणी जो ही प्लॉट आहे, जी काही लँड असणार आहे, जो काही प्लॉट असणार आहे तो प्लॉट वगैरे द्या. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्याची डिमांड सुद्धा फायनल झाली आहे. ही डिमांड झाल्यानंतर आपल्या समोर एक चौथा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो, ते म्हणजे या ठिकाणी आपण एखादी प्रिव्हियस नोटीस वगैरे पाठवली आहे का, तो एक पर्टिक्युलर पार्ट पाठवली असेल तर ठीक आहे, किंवा मग आपण त्या ठिकाणी या व्यक्तीला किती टाइम लाईन वगैरे देणार आहोत या आपल्या लिगल नोटीसला प्रत्युत्तर देण्यासाठी. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या सिच्युएशन मध्ये ऍज अ चेकलिस्ट म्हणून, जसं की हा थर्ड पार्ट झाला आपल्यासाठी. तो थर्ड पार्ट झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या समोर फोर्थ पार्ट असणार आहे, तो म्हणजे टाइमलाईन. या टाइमलाईन नुसार आपण ठरवलं की बाबा आपण समोरच्या पक्षकाराला 30 डेज वगैरे द्यायला पाहिजे. अजून या ठिकाणी आय एम रिपीटिंग, असं कोणताही सिनॅरिओ नाही की त्या ठिकाणी 30 दिवस, 20 दिवस, 10 दिवस असले पाहिजे. फक्त काही प्रकारच्या केसेसमध्ये जसं की चेक बाउन्स मध्ये 15 दिवस, या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटच्या विरोधातल्या केसेसमध्ये 60 दिवस, हा एक पर्टिक्युलर पार्ट फिक्स आहे. किंवा मग काही असे कायदे आहे ज्यामध्ये फिक्स अमाऊंट ऑफ टाइम लिमिट वगैरे आहे फॉर द नोटीस. ते सोडून बाकीच्या ठिकाणी आपल्या मर्जीने आपण तो टाइम पिरियड देऊ शकतो, पण तो जो काही टाइम पिरियड आहे तो रिझनेबल असला पाहिजे, जेणेकरून समोरचा पक्षकार नोटीस मिळाल्यानंतर व्यवस्थितपणे ऍडव्होकेटच्या मदतीने त्यांचा रिप्लाय वगैरे फाईल करू शकेल. यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळणं गरजेचं असतं. तो एक पार्ट लक्षात ठेवायचा. हा एक पार्ट झाला आपल्यासाठी की आपण ठरवलं 30 दिवसाचा वेळ त्याला द्यायचा आहे. त्यानंतर लास्टचा पार्ट या ठिकाणी आपल्या समोर असणार आहे, तो म्हणजे की बाबा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आता इंटेन्शन त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. जर तुम्ही या ठिकाणी आमच्या क्लायंटला, ठीक आहे, या प्रॉपर्टी मधला म्हणजे हे जे काही पैसे आहेत हे जर परत केले नाही, किंवा हा जो काही प्लॉट आहे हा परत केला नाही, किंवा याचा लिगल नोटीसला सूचना दिला नाही, तर आम्ही तुमच्या विरोधात सिव्हिल केस दाखल करू शकतो फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स, किंवा मग आम्ही तुमच्या विरोधात एक धोकाधडीच्या संदर्भातला क्रिमिनल केस इनिशिएट करू शकतो. तो एक पार्ट. मग हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ आपल्याला या अग्रीमेंट मधून बघायला मिळत आहे. मग अगेन आपण जेव्हा या सगळ्या चेकलिस्टला फायनल केलं, या चेकलिस्टला फायनल केल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी माझ्या क्लिअर झाल्या असेल. बट नाऊ आय हॅव टू फाइंड आउट व्हॉट काइंड ऑफ डॉक्युमेंट आय हॅव. डॉक्युमेंट, ठीक आहे. मग हे डॉक्युमेंट्स आपण बघायचा प्रयत्न केला की बाबा या ठिकाणी आपण एक लिस्ट वगैरे तयार केली होती.
या लिस्टमध्ये मग आपल्याला काय करावं लागेल, आयडेंटिफिकेशनच्या संदर्भातले कागदपत्र घ्यावे लागेल त्या क्लायंट कडून. या व्यतिरिक्त एमओयूचं ते अग्रीमेंट मला घ्यावं लागेल. या व्यतिरिक्त ते जे पैसे वगैरेचा व्यवहार झाला ना आपल्यामधला, की बाबा 10 लाख रुपये एक चेकद्वारे किंवा जे बँक ट्रान्सफर झाले असेल त्याचं स्टेटमेंट किंवा तो चेक मला, चेक तर तो बँकमध्ये गेला असेल पण ते स्टेटमेंट मला काढता येईल, ते फायनान्शियल रेकॉर्ड मला काढावा लागेल. या व्यतिरिक्त आपल्या दरम्यान कोणत्याही प्रकारचं जे संभाषण झालं असेल आपल्या दरम्यान आणि क्लायंट दरम्यान, त्याचा रेकॉर्ड मला ऍज अ प्रूफ वगैरे त्या ठिकाणी काढावा लागेल. आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून मी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी लिगल नोटीस वगैरे ड्राफ्ट करू शकतो. मग लेट्स मूव टू दी पॉइंट. मग आता जर मला फायनली लिगल नोटीस ड्राफ्ट जर करायची असली तर तो पॉइंट माझ्या समोर असेल, तर मला या ठिकाणी माझे डिमांड क्लिअर झाले. ठीक आहे, माझं डिमांड माझ्यासाठी क्लिअर झालंय की बाबा मला पैसे डबल हवे, ठीक आहे, किंवा मला तो प्लॉट हवाय. डिमांड मी जे काही डिपॉझिट अमाऊंट दिली असेल, बयानात जे काही दिला असेल तो मला डबल करून हवाय, किंवा मग जोही प्लॉट बद्दल मी अमाऊंट पे करत आहे ती मला परत मिळायला पाहिजे. हा एक संपूर्ण पार्ट. या व्यतिरिक्त कॉज ऑफ ऍक्शन काय झालंय या सिच्युएशन मध्ये. कॉज ऑफ ऍक्शन बद्दल आपण पाहिलं की या व्यक्तीने 50 लाख रुपये पे केले आपल्या क्लायंटने, राजेश सुरेश देशमुखने, तरी सुद्धा या व्यक्तीला ती प्रॉपर्टी मिळत नाहीये. तो एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हा एक कॉज ऑफ ऍक्शन आहे. इट इज दिस पर्सन्स राईट की त्याने पैसे पे केले, त्याला तो अधिकार मिळायला पाहिजे, त्याला ती प्रॉपर्टी मिळायला पाहिजे, ती सेल डीड त्याच्या नावावर झाली पाहिजे आणि शांततेमध्ये ती जागा त्याने खाली करून या व्यक्तीला सुपूर्द करायला पाहिजे. हा त्याचा अधिकार आहे. आणि कॉज ऑफ ऍक्शन मध्ये काय झालंय नेमकं, वाद काय झालाय की हा जो कोणी व्यक्ती आहे पैसे घेऊन सुद्धा ती प्रॉपर्टी पैसे परत करायला तयार नाही किंवा त्या प्रॉपर्टीवर अधिकार द्यायला तयार नाही. हा एक वाद वगैरे झालाय. मग यासोबतच फॅक्ट वगैरे आपण सगळ्या मेन्शन केल्या. सो नाऊ इफ आय हॅव टू ड्राफ्ट दिस नोटीस, तर मी प्रत्येक सिच्युएशनला आता वन बाय वन या ठिकाणी मेन्शन करण्याचा प्रयत्न करू शकेन. जसं की allow me a second. ओके, या ठिकाणी मग मला सुरुवातीला बेसिक्स गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. जसं की हा एक संपूर्ण बेसिक्स वाला पार्ट आपण बघायचा प्रयत्न केला की कोणत्याही लिगल नोटीस मधल्या पार्ट मध्ये हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण मेन्शन करू आणि या ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी, या सगळ्या गोष्टी त्या लिगल नोटीस मध्ये असल्या पाहिजे. एकतर टायटल क्लॉज, पक्षकारांची माहिती, फॅक्टची माहिती, त्यानंतर कोणत्या डिमांड आहेत त्या सगळ्या, किती टाइम लाईन द्यायचा आहे, आणि त्या व्यतिरिक्त जे काही ऍक्शन असणार आहे, इंटेन्शन असणार आहे, त्याबद्दल आपण मेन्शन करू. मग ऍक्च्युअल ड्राफ्ट जेव्हा मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतो त्या सिच्युएशन मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला की जसं की या ठिकाणी आपण ऍडव्होकेटचं नाव वगैरे मेन्शन केलं होतं, तशाच प्रकारे आपण या ठिकाणी या ड्राफ्ट मध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं नावगाव पत्ता मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा एक नावगाव पत्ता मेन्शन करणं गरजेचे असेल आपल्यासाठी, जेणेकरून आपण या ठिकाणी ड्राफ्ट वगैरे मेन्शन करू. मग हे झाले आपले ऍडव्होकेटचं नाव, त्यांचा ऍड्रेस वगैरे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, त्यांचा ईमेल आयडी वगैरे, आणि त्यांचा बार काउन्सिलचा जो काही प्रॅक्टिसचा जो काही नंबर आहे तो नंबर त्या ठिकाणी आपण मेन्शन केलाय. मग ह्या सगळ्या घटना झाल्या. यानंतर आपण बघायचा प्रयत्न केला होता की या सिच्युएशन मध्ये वी हॅव टू मेन्शन लिगल नोटीस. मराठीमध्ये जर लेट मी अलाव मी अ सेकंड, जर या ठिकाणी लँग्वेजचं ऑप्शन असलं तर मी मराठीमध्ये लिहू शकेल व्यवस्थित. अलाव मी अ सेकंड. अच्छा, आय थिंक ते प्लॅन डॉक्युमेंट हवं आहे का यांना.
एक मिनिट हा. आय थिंक यांना सेपरेटच डॉक्युमेंट हवं असतं का? चलो ठीक आहे, होते वाटतं. ठीक आहे, कायदेशीर नोटीस. ठीक आहे, हा एक झाला आपला कायदेशीर नोटीसचा पार्ट. या ठिकाणी आपल्याला वरच्या साईडला ते मेन्शन करायचं असणार आहे. त्याचे एवढे विजिबल असेल फॉन्ट तुमच्यासाठी. ठीक आहे, कायदेशीर नोटीस बद्दल आपण या ठिकाणी मेन्शन केलं. सोबत त्याचा खालच्या साईडला आता आपल्याला मेन्शन करायचं असणार आहे की कोणत्या माध्यमातून आपण ही लिगल नोटीस वगैरे पाठवणार आहोत. मग ह्या सिच्युएशन मध्ये जनरली रजिस्टर पोस्ट वगैरेचा एक पार्ट असतो. लेट मी शो यू की बाबा इथे आय एम जस्ट ट्राईंग इट फर्स्ट टाइम ऑन दी लाईव्ह सेशन. नाहीतर आम्ही काय करतो नेमकं ते बोलून वगैरे टाईप करत असतो. जसं की तुम्ही गुगल ट्रान्सलेटर जर वापरलं असेल त्यामध्ये माईकचं ऑप्शन असतं ना, त्या माईकच्या ऑप्शन मधून बोलण्याचा प्रयत्न करतो आणि ते टाईप होतं. तो तो ऑप्शन आय थिंक या ठिकाणी अवेलेबल नाहीये कारण की माईक आधीच ऑक्युपाईड आहे विथ दी मीटिंग. ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा असतो. हा सुद्धा मिडल साईडला येईल किंवा मग हा पार्ट असणार आहे राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला. एका साईडला अशा प्रकारे मेन्शन केलेलं असेल किंवा या ठिकाणी मेन्शन केलेलं असेल ईमेल वगैरेचा पार्ट. ठीक आहे, हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ तुम्हाला आठवण ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त असणार आहे जे काही कुरिअर सर्व्हिस असेल त्याबद्दल सुद्धा आपण त्या ठिकाणी मेन्शन वगैरे करू शकतो. पण हे जी काही फॉन्ट असणार आहे ना, या फॉन्ट पेक्षा ती छोटीशी ठेवायची असते आपल्याला. ठीक आहे, एक छोटासा पार्ट असला पाहिजे, जास्तही विजिबल करायची गरज नाही. बोल्ड करायची सुद्धा गरज नाहीये. इथपर्यंत झालाय पार्ट. त्यानंतर एका साईडला आपल्याला या ठिकाणी तारीख वगैरे मेन्शन करणं गरजेचं असतं. ठीक आहे, एका साईडला तुम्ही तारीख वगैरे मेन्शन करा, डेट वगैरे त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे, ही दिनांक वगैरे त्या ठिकाणी मेन्शन करा. जसं की आज तारीख आहे आपल्या समोर की बाबा 13 मे. अरे बाबा मे हो ना, मी का जातं. ठीक आहे, 13 मे 2026. हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ आपण या ठिकाणी पाहिला. त्याला आपण थोडंसं सेट वगैरे करू जेणेकरून हा एक पार्ट आलाय. ठीक आहे, याचा फॉन्ट थोडासा कमी केला तर आपल्याला व्यवस्थितपणे जमेल. ओके, इथपर्यंत गोष्टी मेन्शन झाल्या. नाव आपला जो काही पार्ट होता त्या पार्ट मध्ये आपल्याला नंतर लक्षात आलं की या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपल्याला पहिल्या पार्ट मध्ये मेन्शन करायचं आहे की सुरुवात आपण करत असतो प्रतीने आणि त्या प्रती झाल्यानंतर समोरच्या पक्षकाराचं नाव आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आणि विषय त्या ठिकाणी मेन्शन करायचा. मग आपण या ठिकाणी पुन्हा लिगल नोटीस मध्ये येण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपण मेन्शन केलं प्रती, ते जो कोणी समोरची व्यक्ती आहे त्या समोरच्या व्यक्तीबद्दल प्रती वगैरे मेन्शन केलं आपण आणि त्या ठिकाणी त्याचं नाव वगैरे मेन्शन करू. नाव आपण डायरेक्टली कॉपी पेस्ट करू, त्यामुळे आपल्याला सोयीस्कर होईल, थोडंसं समजून येणार आहे. ठीक आहे, आपल्या समोरची व्यक्ती आहे विनायक वगैरे. आपण ते विनायक साहेबांचं नाव डायरेक्टली कॉपी पेस्ट वगैरे केलं. त्यांचा जो काही पत्ता वगैरे आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी कॉपी पेस्ट वगैरे केला आणि हे सगळं कॉपी पेस्ट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी अजून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सुद्धा मेन्शन केलाय. ठीक आहे, या ठिकाणी एक रॅन्डम मोबाईल नंबर आपण त्यांचा मेन्शन केला, हे आपण केलं. इथपर्यंत पार्ट झालाय. इथपर्यंत सोपं आहे तुम्हाला सर्वांना समजून घेण्यासाठी. यानंतर पुढचा पार्ट या ठिकाणी येतो विषय वगैरे. ठीक आहे, मग विषय आपण या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. मग विषय आपण काय देऊ शकतो या ठिकाणी की बाबा एमओयूचा जो काही करार होता त्याच्या इम्प्लिमेंटेशन साठी, फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ एमओयू, हा एक पार्ट आपण सांगू शकतो. किंवा हा जो विषय असतो हा रॅन्डमली डिपेंड असणार आहे तुम्ही कशा प्रकारचे डिमांड त्या ठिकाणी कोर्टमध्ये त्या व्यक्तीसमोर मांडत आहात. मग या डिमांड असू शकतील, प्रत्येक व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअल त्याला काय मागण्या असणार आहेत त्या मागण्यानुसार.
मग एकतर ह्या मागण्या असेल पैशाच्या संदर्भामधल्या, तर आपण पैशाच्या बद्दल बोलू की बाबा जो काही सामंजस्याचा करार झाला होता त्या करारा अंतर्गत जे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं आहे त्या ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भामध्ये एवढे एवढे पैशाची डिमांड आमची आहे, ते पैसे परत मिळण्याबाबत हा एक पर्टिक्युलर पार्ट त्या ठिकाणी असू शकेल. या व्यतिरिक्त आपण हे त्या ठिकाणी म्हणू शकतो की जो एमओयू वगैरे झाला असणार आहे त्याचा पालन करण्यासंदर्भामध्ये आणि जे सेल डीड असणार आहे त्याला नोंदवून घेण्याबाबत ही कायदेशीर नोटीस आहे. अशा प्रकारचे एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. जसं की आपण या ठिकाणी जर अच्छा एक मिनिट झालं नंतर कॉल करा बाबा, आता वेळ नाही आमच्याकडे. ओके हा, तर ह्या सिच्युएशन मध्ये मग आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं असणार आहे. जसं की आपण जास्त टाईप न करता आपण कॉपी पेस्ट जर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तर तो असणार आहे की बाबा हे जे काही एमओयू वगैरे झालंय आपल्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. ओके फाईन. ओके अच्छा, फॉन्ट विजिबल आहे तुम्हाला एवढा? अच्छा, फॉन्ट विजिबल आहे, ठीक आहे. आपण बाबा हे जे काही एमओयू आहे एमओयू च पालन करण्यासंदर्भामध्ये मालमत्ता विक्रीचा सामंजस्याचा करार जो काही आहे कराराचे पालन पालन करण्या ठीक आहे. हा एक पर्टिक्युलर पार्ट. या व्यतिरिक्त अजून आपण जर मेन्शन करायचा प्रयत्न केला तर तो आपला सेकंड ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये सेकंड एक पार्ट होता. त्याला आपण म्हणत होतो खरेदी खत जे काही आहे ते नोंदवून देण्याबाबत कायदेशीर नोटीस की बाबा खरेदी खत आपल्याला हे म्हणणं होतं की बाबा जर मी पैसे दिले तर तुम्ही स्वतःहून त्या दुय्यम निबंधकच्या कार्यालयात जाणार आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही सेल डीड माझ्या नावाने करून देणार. मग ह्या एक संदर्भातला पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो की बाबा खरेदी खत नोंदवून देण्याबाबत कायदेशीर नोटीस व खरेदी खत नोंदवून देण्याबाबत कायदेशीर नोटीस हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण या ठिकाणी मेन्शन केलाय. मग आपला जो काही विषय आहे पर्टिक्युलरली तो एक असणार आहे की बाबा एमओयू चं जे काही पालन आहे इथे आपण हे न लिहिता डिरेक्टली लिहिलं तरी चालेल, ठीक आहे, कारण की ते कनेक्टेड आहे की बाबा मालमत्ता सामंजस्य कराराचे पालन व खरेदी खत नोंदवून घेण्याबाबत कायदेशीर नोटीस. हे झाले आपल्या नोटीस संदर्भामधला विषय. नाव अगेन इफ वी मूव्ह ऑन टुवर्ड्स अवर बेसिक्स पार्ट ज्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला फॅक्ट बद्दल बोलायचं असणार आहे या संपूर्ण केसच्या. तर या फॅक्ट बद्दल बोलत असताना आता आपल्याला हे बघायचं असणार आहे की बाबा नेमकं या सिच्युएशन मध्ये मग आपण समोरच्या पक्षकाराला उद्देशत असतो की बाबा महोदय असू शकेल किंवा प्रति असू शकेल किंवा इंग्लिश मध्ये आपण डिअर वगैरे पाहिलं होतं. मग जर मी या ठिकाणी तुम्हाला थोडं तोंडीवाला पार्ट जर सांगण्याचा प्रयत्न केला तर तो असा असू शकेल की बाबा महोदय, ठीक आहे, महोदय मध्ये आपण समोरच्या पक्षकाराचं नाव या ठिकाणी मेन्शन वगैरे करण्याचा प्रयत्न करू की महोदय श्री विनायक महादेव पाटील तुमचं जे काही नाव आहे साहेब, ठीक आहे. ओके, या महोदयांबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करू की महोदय माझे जे काही क्लायंट आहेत श्री राजेश सुरेश देशमुख ह्यांचं पत्ता वगैरे जो काही आहे मी त्या ठिकाणी मेन्शन करेल. एवढं मेन्शन केलं तरी ठीक असतं, त्यांच्या डायरेक्ट डिटेल द्यायची गरज नाहीये लिगल नोटीस मध्ये.
ना त्यांचा पत्ता सोबत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज नाहीये. दिलं तर चांगलं आहे, नाही दिलं तर व्यवस्थित आहे, त्यामध्ये काही दुमत नाही. मग या ठिकाणी आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो की बाबा महोदय सो माझे क्लायंट असू शकेल किंवा माझे अशील वगैरे सुद्धा म्हणत असतो आपण. माझे अशील सो त्यांचं नाव काय आहे आपल्या केसमध्ये? नाव काय आहे आपल्या क्लायंटचं? आपल्या क्लायंटचं नाव असणार आहे राजेश सुरेश देशमुख. हे माझे पर्टिक्युलर क्लायंट असणार आहे. माझे अशील राजेश सुरेश देशमुख. राहणार जे काही असणार आहे त्यांचा पत्ता आपण या ठिकाणी मेन्शन करू, ऍड्रेस. ठीक आहे, एकदम शॉर्ट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऍड्रेस वगैरे मेन्शन करायचा असतो. पूर्ण मेन्शन केला तरी गरज नाहीये, कॉन्टॅक्ट मेन्शन केला तरी ठीक आहे, नाही मेन्शन केला तरी ठीक आहे, मॅन्डेटरी नाही. इथपर्यंत गोष्टी झाल्या. नाव आय हॅव टू मेन्शन इन दॅट. मी इंडेक्स मध्ये प्रत्येक टाईप करत नाही, ऑथर टाईप करत करत माझी टायपिंग तेवढी मराठीमध्ये खास नाहीये किंवा मी हे पहिल्यांदा टाईप करत आहे, त्यामुळे जास्त स्पीड न घेता विल गो थ्रू दिस. सांगण्याचे तात्पर्य काय असणार आहे तेवढं लक्षात ठेवा की बाबा हा पहिला पॅरा आहे. माझ्या क्लायंट बद्दल मी मेन्शन करेल की बाबा माझे क्लायंट राजेश सुरेश देशमुख, ऍड्रेस सो पर्टिक्युलरली यांच्या सूचनेनुसार आम्ही या पर्टिक्युलर केसमध्ये किंवा त्यांच्या वतीने, त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या वतीने मी तुम्हाला ही कायदेशीर नोटीस खालील प्रमाणे बजावत आहे. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. आफ्टर दी सेशन मी थोडासा वेळ घेऊन टाईप करून देईन तुम्हाला, बट सध्याच्या सिच्युएशन मध्ये लक्षात ठेवा की माझं म्हणणं काय आहे. हा एक पहिला पार्ट आहे की बाबा माझे असेल श्री राजेश सुरेश देशमुख, राहणार सो यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या वतीने मी तुम्हाला ही कायदेशीर नोटीस खालील प्रमाणे बजावत आहे. मग या खालील प्रमाणे बजावत असल्यामध्ये मग आता आपल्याला या ठिकाणी फॅक्ट्स बद्दल मेन्शन करायचं असतं. मग ह्या मेन्शन करण्यामध्ये आपण फॅक्ट मध्ये पॅराग्राफ नंबर 1, 2, 3, 4 लिहिलं तरी चालतं किंवा मग तुम्ही पॅराग्राफ मध्ये लिहिलं तरी सुद्धा चालतं. बट तुम्ही 1, 2, 3, 4 लिहिलं तर ते योग्य पद्धत असू शकते, जेणेकरून समोरचा पक्षकार जेव्हा त्याला रिप्लाय देईल त्याला सोयीस्कर होईल की बाबा लिगल नोटीसच्या पॅराग्राफ नंबर 1 बद्दल आम्ही हे बोलत आहोत, 2 बद्दल हे बोलत आहोत, 3 बद्दल हे बोलत आहोत. ते त्याला सोयीस्कर होतं आणि आपल्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये समजण्यासाठी सोयीस्कर असतं. त्यामुळे बेटर की तुम्ही जेव्हाही टाईप कराल तुमच्या फॅक्टला त्या ठिकाणी प्रत्येक फॅक्टला नंबर वगैरे द्या. मग या ठिकाणी पहिल्या फॅक्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आपण काय करतो, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या मेन्शन करायचा प्रयत्न करत असतो त्या फॅक्ट मध्ये. मग ह्यामध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय, तर त्या ऑर्डर म्हणजे की बाबा आपले जे काही अशील आहेत की बाबा आमचे अशील राजेश सुरेश देशमुख आणि तुमच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी एकच क्लायंट असणार आहे. जसं की आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं, एकापेक्षा जास्त क्लायंट असले तर कोणत्या क्लायंट बद्दल बोलत आहोत हे आपल्याला मेन्शन करावं लागेल. बट एखाद्या केसमध्ये फक्त एकच क्लायंट असेल तर आपण त्याबद्दल तुमच्याबद्दल अशा प्रकारे मेन्शन करू शकतो किंवा आपल्याबद्दल अशा प्रकारे मेन्शन करू शकतो. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण पाहिलाय. त्यामुळे आता फक्त आपल्या समोर एकच क्लायंट आहे समोरच्या साईडला, त्यामुळे आपण डिरेक्टली त्यांना सांगू की बाबा आमचे जे काही अशील आहेत, आमचे जे काही क्लायंट आहेत आणि तुमच्यामध्ये दिनांक व्हॉट वॉज ती तारीख 10 जानेवारी 2026 रोजी विरार येथील अमुक अमुक जो काही प्लॉट आहे, सर्वे क्रमांक 110 किंवा 123 जो काही आहे, याचा प्लॉट क्रमांक सो येथील 2000 चौरस फूट क्षेत्रफळ, या मालमत्तेचा विक्रीबाबत एक सामंजस्य करार झाला होता किंवा निष्पादित झाला होता. हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. या करारानुसार सदरची मालमत्ता आपल्या क्लायंटला एकूण 50 लाख रुपये, ज्या अशा प्रकारचे जेव्हाही आपण अमाऊंट मेन्शन करतो त्या अमाऊंट मेन्शन करताना आपल्याला त्याबद्दल आकडे सुद्धा मेन्शन करायचे आहेत की बाबा हे जर 50,000 मी लिहेल तर अशा प्रकारे 50,000 मेन्शन करायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला 50,000 रुपये, ठीक आहे, 50 लाख किंवा 50,000 जे काही आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. ठीक आहे, जेणेकरून हे रुपये आहेत, डॉलर आहेत, हे सगळं कळेल.
आणि संख्यासोबत इथे एखादा शून्य छोटा मोठा जरी झाला, कमी जास्त जरी झाला तरी या ठिकाणाहून क्लिअर कळतं समोरच्या व्यक्तीत. त्यामुळे जेव्हाही रक्कम लिहाल आकड्यांमध्येही लिहा, ठीक आहे. त्यासोबत तुम्ही शब्दांमध्ये सुद्धा लिहा. हा एक पर्टिक्युलर पार्ट. मग ह्यामध्ये आपण मेन्शन करत आहोत की बाबा या करारानुसार, या एमओयू नुसार सदरची मालमत्ता तुम्ही आमच्या क्लायंटला एकूण 50 लाख रुपये या किमतीत विकण्याचे मान्य केले आहे. कराराच्या दिवशी आमच्या क्लायंटने तुम्हाला 10 लाख रुपये जो बयाना आहे किंवा टोकन अमाऊंट म्हणून दिली होती, त्याची पोचपावती तुम्ही आम्हाला करारावर स्वाक्षरी करून दिली आहे किंवा त्याचा अॅक्नॉलेजमेंट तुम्ही आम्हाला दिलंय. या संदर्भामधल्या फॅक्ट आपण मेन्शन करू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्त इन डेप्थ मध्ये न जाता हा जोही काही मोठा मोठा करार होता, या मोठ्या मोठ्या करारामध्ये फक्त आपण एवढंच मेन्शन करतो सुरुवातीच्या फॅक्ट मध्ये की बाबा माझे हे अशील आहेत आणि या अशिलांनी जो तुमच्यासोबत एमओयू वगैरे दाखल केला, त्या एमओयूच्या अंतर्गत तुम्ही आणि आमच्या क्लायंट मध्ये हे ठरलं होतं की जे विरार येथील जो काही पर्टिक्युलर सर्वे क्रमांक 123 मधील प्लॉट क्रमांक 10चं जे काही क्षेत्रफळ आहे, ही जमीन तुम्ही 50 लाख रुपयाला किंवा हा प्लॉट तुम्ही 50 लाख रुपयाला आम्हाला विकण्याचं ठरलं आणि त्या अंतर्गत तुम्ही आम्हाला 10 लाख रुपये आमच्याकडून टोकन अमाऊंट वगैरे घेतली, त्याची अॅक्नॉलेजमेंट तुम्ही आम्हाला दिलं. अशा संदर्भातला एक पहिला पार्ट या ठिकाणी संपुष्टात येतो. यामध्ये मग आपण सेकंड पार्ट मेन्शन करण्याचा प्रयत्न करतो. या सेकंड पार्ट मेन्शन करायच्या वेळेस अगेन आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी यामधल्या मेन्शन कराव्या लागतील. त्या पुढील प्रकारे असू शकतील की बाबा इथपर्यंत जे काही अटी होत्या त्या झाल्या, पण आता याबद्दल आपण बोलू की ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय आहे, की बाबा या अटींचं उल्लंघन म्हणजे काय, याबद्दल आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू. की बाबा सदरचा करार तो काही आहे, जसं की आपण या ठिकाणी सुरुवातीला फॅक्ट बद्दल बोललं, त्यानंतर आपण ज्या काही अटी आहे, अटी नाही बाबा अटी, ठीक आहे, या ज्या काही अटी आहेत या अटींबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. या अटींबद्दल बोलायच्या वेळेस आपण हे सांगण्याचा प्रयत्न करू की बाबा सदरचा करार ती उर्वरित रक्कम 40 लाख रुपये देण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2026 होती. आमचे क्लायंट सदरची रक्कम ती काही वरील मुदत जी काही आहे ती वरील मुदतीच्या आधीच देण्यास तयार होते किंवा त्यांनी ती अमाऊंट दिली किंवा त्यांनी ती जी काही व्यवहार होता, जी काही रक्कम होती ती त्यांनी तुम्हाला सुपूर्द केली, तरी मात्र आपण या मुदतीचे जे काही उल्लंघन आहे ते केले आहे किंवा तुम्ही या ठिकाणी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केला आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून आमचे क्लायंट तुम्हाला फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ईमेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे मेन्शन करायचं असतं की आमच्या क्लायंटची चुकी नाहीये, आम्ही तुम्हाला संपर्क करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि तो कशा प्रकारे केला त्याबद्दल आपल्याला लिहायचं असतं. त्यामध्ये अटींमध्ये आपण त्या ठिकाणी मेन्शन केलं की बाबा आमच्या क्लायंटने तुम्हाला फोनद्वारे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक त्यांचे फोन उचलणं बंद केलं आणि त्यांचा संपर्क जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न केला. अधिक माहितीनुसार आपण सदर मालमत्ता न देण्याचं ठरवलं असेल तर हे बेकायदेशीर आहे किंवा आपण या ठिकाणी अजून थोडं क्लिष्ट जर केलं या केसला तर हे असू शकतं की अधिक माहितीनुसार आपण सदर मालमत्ता तिसऱ्या थर्ड पार्टीला किंवा त्रयस्थ व्यक्तीला जास्त किमतीत विकण्याचा बेकायदेशीर प्रयत्न वगैरे करत आहात. जो आमच्या क्लायंट सोबत केलेल्या एमओयूचा, केलेल्या कराराचा किंवा केलेल्या कराराच्या संदर्भातला कायदेशीर अटींचा थेट भंग आहे किंवा तो एका प्रकारचा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट असतो जो आपल्याला एखाद्या लिगल नोटीसमध्ये अटींच्या संदर्भात मेन्शन करायचा असतो की बाबा या अमुक अटीवर आम्ही मेन्शन केल्या फॅक्टमध्ये आणि त्या अटींचं आता आम्ही पूर्तता करून सुद्धा तुम्ही त्याचं उल्लंघन वगैरे करत आहात. हा एक पर्टिक्युलर पार्ट असतो जो आपण या ठिकाणी अटींमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो.
मग ह्या सर्व पार्ट नंतर आपल्या समोर तिसरा मुद्दा या ठिकाणी येतो. तो तिसरा पॉइंट म्हणजे असू शकतो की बघ आता आमची मागणी काय आहे, आमची डिमांड काय असणार आहे. मग या ठिकाणी आपण मागणीबद्दल बोलू की बाबा आमचा मागणी किंवा आमचं जे काही डिमांड आहे या काय असणार आहे किंवा अंतिम मुदत काय असणार आहे तुम्हाला देण्यात आलेली, त्याबद्दल आपण बोलू की या कायदेशीर नोटीसद्वारे आम्ही तुम्हाला सूचित करतो की आमचे क्लायंट आमचे अशील जे काही आहेत यांनी उर्वरित 40,000 रुपयाची 40 लाख रुपयाची रक्कम देण्यास हे सक्षम आहेत किंवा ह्यांनी तुम्हाला दिली ती रक्कम अशा प्रकारचं जेही झालं असेल तर केसमध्ये ते आपण मेन्शन करतो किंवा ही रक्कम देऊन सुद्धा तुम्ही ती प्रॉपर्टी सदर क्लायंटला सुपूर्द करत नाहीये, त्यामुळे आम्ही ही लिगल नोटीस तुम्हाला पाठवत आहोत. तरी आपणास ही लिगल नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत, 10 दिवसाच्या आत, 30 दिवसाच्या आत उर्वरित रक्कम स्वीकारून किंवा जे काही सेल डीड असणार आहे या संदर्भात आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो. जशा प्रकारची केस तशा प्रकारे आपण मेन्शन करू. पैसे नसेल घेतले तर आपण मेन्शन करू की बाबा उर्वरित रक्कम स्वीकारून आमच्या क्लायंटच्या नावे सदरचे सेल डीड हे नोंदवून द्यावे व मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा किंवा पीसफुल पजेशन त्यांना सोपवावं. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो आणि सोबत आपण हे पण मेन्शन करतो त्या ठिकाणी की या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि तारीख आम्हाला तात्काळ कळवावी, जेणेकरून सेल डीडची पूर्तता करण्याची पूर्वतयारी आम्ही करू शकू. यामध्ये आपल्याला एवढंच मेन्शन करायचं असतं डिमांडमध्ये की बाबा आम्ही आमच्याकडून क्लिअर आहोत, या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला 30 दिवसात आतमध्ये कळवा की बाबा आम्ही या ज्या काही डिमांड आहेत, आमच्या मागण्या जे काही आहेत त्याची जी काही पूर्तता असेल ती आम्ही एवढ्या दिवसामध्ये करायला तयार आहोत. तुम्ही त्या संदर्भात आम्हाला कळवा. तुम्ही किती वेळ घेणार आहात किंवा आम्ही तुम्हाला 30 दिवस दिले, 15 दिवस दिले, त्यामध्ये आम्हाला कळवा. या व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी मेन्शन करू की तुम्ही या 30 दिवसांमध्ये हे आम्हाला कळवा की आपण ही प्रक्रिया कधी कंप्लीट करू. जी सेल डेटची आहे ती किंवा जीही या ठिकाणी आपण मेट्रोमोनियल केस तर पाहिली की बाबा या फॅमिली मॅटर मध्ये डिवोर्स घेण्याची प्रक्रिया आपण कधी स्टार्ट करावी. मग या संदर्भामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला मागणी वगैरे करत आहोत आणि एक टाइमलाईन देत आहोत, मुदत वगैरे देत आहोत, तो एक पर्टिक्युलर पार्ट. आणि हे सर्व झाल्यानंतर मग आपण लास्ट वाल्या पार्ट मध्ये या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीला मेन्शन करत असतो की कशा प्रकारे आता आपला एक इशारा असू शकतो, त्याला आपण इंटेन्शन वगैरे म्हणत होतो, लिगल इंटेन्शन म्हणत होतो की बाबा या इशाऱ्यामध्ये आपण मग मेन्शन करू जर आपण वरील लिगल नोटीस, कायदेशीर नोटीस किंवा जर आपण वरील 30 दिवसाच्या मुदतीत या कराराचं, या एमओयूचं पालन केलं नाही किंवा सेल डीड तयार करून किंवा तयार करण्यास जर नकार दिला तर आमचे क्लायंट आपल्या विरोधात सक्षम आहेत की एक दिवाणी न्यायालयात ते ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टचा किंवा सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा वगैरे दाखल करतील. कारण की तुम्ही या एमओयूचा भंग केलाय, त्यामुळे स्पेसिफिक परफॉर्मन्सची केस तुमच्या विरोधात होईल. कारण की तुम्ही या सगळ्या ज्या काही आपण अटी मान्य केल्या होत्या त्या फुलफिल करत नाहीये, त्यामुळे ते माझे क्लायंट अशा प्रकारचे एक दावा वगैरे दाखल करू शकतील किंवा ते सक्षम आहेत दावा दाखल करण्यासाठी. तसेच विश्वासघात किंवा फसवणुकीच्या कारणास्तव तुमच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाईल. म्हणजे सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही प्रकारच्या केसेस तुमच्या विरोधात चालवल्या जाऊ शकतात. यासोबत आपण अजून मेन्शन करत असतो त्या पर्टिक्युलर सिनॅरिओ मध्ये की या कायदेशीर प्रक्रियेत होणारा सर्व खर्च आणि आमच्या क्लायंटला होणारा मानसिक त्रास किंवा आर्थिक त्रासाची सर्वस्व जबाबदारी तुमची असेल, याची गंभीर दखल तुम्ही घ्यावी. यासोबत लास्टच्या पार्ट मध्ये आपण बऱ्याच वेळेस मेन्शन करतो की सदर नोटिसीची प्रत आम्ही आमच्या कार्यालयात संदर्भासाठी राखून ठेवली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जर ही लिगल नोटीस त्या व्यक्तीला नाही मिळाली किंवा ती हरवली असं जर काही घडत असेल तर त्याची एक ओरिजिनल कॉपी आमच्या ऑफिसमध्ये आहे, अशा संदर्भातली एक माहिती आपण त्या ठिकाणी देत असतो. आणि त्यासोबतच मग आपण आपले जे काही
ऍडव्होकेट असतात त्या ऍडव्होकेट साहेबांचं एक साईन या ठिकाणी असणार आहे. 5वाल्या पॉइंट मध्ये साक्षर. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला या संपूर्ण लिगल नोटीसच्या माध्यमातून बघायला मिळतो. मग इन जनरल जर आपण बघायचा प्रयत्न केला तर एनी काइंड ऑफ केसेस मध्ये या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. कोणतीही लिगल नोटीस असली तर त्या लिगल नोटीस मध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी फुलफिल असणं महत्वाचं असतं. तो व्हेनेवर यू हॅव टू ड्राफ्ट एनी काइंड ऑफ लिगल नोटीस, तुम्ही या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी मेन्शन करा. या सगळ्या गोष्टी नसल्या तर तुमची लिगल नोटीस अपूर्ण आहे हे त्या ठिकाणी आपण गृहीत धरू शकतो. मग ह्या सिच्युएशन मध्ये अजून एक पार्ट या ठिकाणी ऍड होऊ शकतो की फक्त एवढ्याच घटना निघून चालणार आहे का, तर नाही. बऱ्याच वेळेस या ठिकाणी काय होतं की जर आपण काही कागदपत्र यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला, जर त्या झेरॉक्स कॉपीज असल्या तर ठीक आहे, अदरवाईज नाही पाठवले एखादं कागदपत्र तरी सुद्धा चालत असतं. बट जर आपण काही गोष्टी यामध्ये अजून इनडेप्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण क्रॉस चेक करावं की आपण सर्व तथ्य व्यवस्थितपणे मांडली आहेत का, हा एक पहिला पार्ट. त्यानंतर आपण हे मेन्शन करावं की कॉज ऑफ ऍक्शन, जो काही विवाद आहे, समोरच्या व्यक्तीने कशा प्रकारे आपला विश्वासघात केला आहे हे आपण त्या ठिकाणी मेन्शन केलं आहे का, किंवा ते स्पष्टपणे मेन्शन केलं आहे का, सर्व विश्वासघात मेन्शन केले आहेत का हे त्या ठिकाणी मांडावं, हा एक सेकंड पार्ट. थर्ड पार्ट यामध्ये येतो ते म्हणजे आपली जी काही मागणी असते ती स्पेसिफिक वे मध्ये स्पष्ट डिमांड आपण मांडावी, की बाबा मला पैसे हवे आहेत का ते मी स्पष्टपणे मांडावे, मला प्रॉपर्टी हवी आहे का मी स्पष्टपणे मांडावे. आणि त्यासोबत मग आपण त्याला एक तारीख वगैरे देतो, टाइम लाईन सुद्धा देतो. ती किती टाइम लाईन असली पाहिजे ते सुद्धा स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडावं, हा एक पर्टिक्युलर पार्ट. यानंतर पुढचा पार्ट असतो जो आपण इशारा वगैरे देत असतो, गंभीर इशारा त्याला आपण म्हणू शकतो, लिगल कॉन्सिक्वेन्सेसचा, ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीवर आपण कशा प्रकारे सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस वगैरे दाखल करणार आहोत या ठिकाणी मेन्शन करायचं असतं आपल्याला. त्याच्याने त्या व्यक्तीवर बऱ्याच वेळेस दबाव वगैरे निर्माण होतो, दबाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचा एक महत्वाचा इशारा आपण त्या व्यक्तीला वगैरे देत असतो. मग या सगळ्या घटना आहेत ज्या आपल्याला या लिगल नोटीसच्या माध्यमातून लक्षात येतात. मग हा एक सिनॅरिओ आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये जर मी अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर अलाव मी अ सेकंड. आय थिंक देर आर सम इंटरनेट इश्यू, नाहीतर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं तर असं फॉर द सेक ऑफ ब्रेव्हिटी या ठिकाणी बघा, तुम्ही जर दिवाणी प्रक्रियेच्या पार्ट मध्ये जाणार ना, तर हा जो पहिला आपला प्री लिटिगेशन वाला पार्ट आहे, प्री लिटिगेशन वाला पार्ट मध्ये हे स्टडी ऑफ लिगल नोटीसचं फोल्डर आहे. या फोल्डर मध्ये तुम्हाला काही ड्राफ्ट वगैरे बघायला मिळतील. ठीक आहे, हे सॅम्पल ड्राफ्ट आहे. या सॅम्पल ड्राफ्ट मध्ये तुम्हाला काही टाईप ऑफ लिगल नोटीस वगैरे बघायला मिळतील. यामध्ये जसं की मी अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला की हा एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म आहे ज्याची लिंक मी त्या ठिकाणी शेअर केली. यांच्याकडे सुद्धा काही लिगल नोटिसेस वगैरे आहेत, पण या लिगल नोटीस त्यांनी जसेच्या तसे कॉपी वगैरे केल्या आहे. पण मी प्रयत्न करतो की इंग्लिश वाला जो पार्ट अवेलेबल आहे आमच्या प्लॅटफॉर्मला, अलाव मी अ सेकंड, courtdrafts.com. हे सर्व इंग्लिश मध्ये असणार आहे, पण आय विल ऍड इट ओव्हर देअर, जेणेकरून कधीतरी तुम्हाला मदत होईल याची.
यामध्ये पण 50+ वगैरे असेल या जवळजवळ लिगल नोटिसेस वगैरे त्या. आणि माझ्या पर्सनल क्लायंटला मी जर विचारेल आणि त्यांनी जर अनुमती दिली तर त्या लिगल नोटीस मी तिथे ऍड करण्याचा प्रयत्न करेल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये, वर्ड आणि पीडीएफ मध्ये, जेणेकरून तुम्हाला थोडाफार फायदा होऊ शकेल. ठीक आहे, आय एम शेअरिंग दी लिंक ओव्हर हिअर. तुम्ही या लिंकवर वगैरे जाणार ना तर तुम्हाला कामात येईल हे सर्व वाचण्यासाठी. अशा दोन्हीही लिंक शेअर केले, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा. या व्यतिरिक्त ह्याचे जे काही वर्ड फॉर्मॅट आहे आम्ही ऍपमध्येच ऍड करू, जेणेकरून इश्यू नसेल. ह्या ज्या प्लॅटफॉर्म बद्दल मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की यांनी या कॉपी पेस्टच केलंय. इंग्लिश मध्ये त्या काही नोटिसेस होतं त्यालाच त्यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलंय गुगल ट्रान्सलेटरने, कारण की त्यामधली मराठी लँग्वेज कळत की तेवढी एवढी सोयीची वगैरे नाही. अच्छा, उद्याच्या सेशन मध्ये विल कंटिन्यू विथ दी रिप्लाय टू दी लिगल नोटीस वाला पार्ट. पहिल्या अर्ध्या तासामध्ये देन जे टाईप ऑफ केसेस आहेत त्याचे प्री रेकॉर्डेड व्हिडिओज त्या फोल्डर मध्ये वगैरे आम्ही ऍड करू, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. टाईप ऑफ केस जसं की मॅट्रिमोनियल केस असेल, मनी रिकव्हरीची केस असेल, चेक बाउन्सची केस असेल, त्याचं एक पर्टिक्युलर ड्राफ्टिंग, त्याचा कंटेंट वगैरे वाला पार्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील, जेणेकरून 1 बाय 1 तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल. तो त्यापैकी काही रेकॉर्डिंग वगैरे कम्प्लीट झाली आहे, तो ॲज सून ॲज विल ट्राय टू अपलोड इन दॅट पर्टिक्युलर फोल्डर, जेणेकरून स्पेशली तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल. जर तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न असले लिगल नोटीसच्या संदर्भामधले तर यू कॅन आस्क मी नाऊ, अदरवाईज आपण उद्या कंटिन्यू करू फॉर द रिप्लाय टू दी लिगल नोटीस. यामध्ये अजून टेक्निकल पार्ट बाकी आहे जो आपण टाईप ऑफ केसेस नुसार पाहण्याचा प्रयत्न करू उद्याच्या सेशन मध्ये थोडासा, कारण की बऱ्याच साऱ्या मॉनिटरी पार्ट मध्ये काही गोष्टी असतात त्या मेन्शन करायच्या नसतात, काही करायच्या असतात. त्याच प्रकारे लँडवाल्या पार्ट मध्ये, त्याच प्रकारे ज्या गोष्टी अनावश्यक असतील त्या टाळल्या पाहिजे फॅमिली मॅटर मध्ये, खास करून जसं की पार्टिशनच्या मॅटर मध्ये. नाहीतर मग कोणतेही व्यक्ती जागे होऊ शकतात, जसं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या भावाकडून प्रॉपर्टी वगैरे मागायची, तर तुमचा हिस्सा असेल तेवढाच मागा. त्यामध्ये हे मेन्शन नका करू की तुमच्या चुलत भावाला सुद्धा त्या प्रॉपर्टी मधून हिस्सा हवा, नाहीतर काय होती, केस लांबते त्यामध्ये. मग तो क्लायंट सुद्धा पुन्हा जागा होतो जो जागा नव्हता व्हायला. तो मेनी मोर थिंग्स आर देअर वी हॅव टू डिस्कस रिगार्डिंग दिस सेम. ठीक आहे, काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, अदरवाईज आपण उद्या कंटिन्यू करू विथ दी रिप्लाय टू दी लिगल नोटीस. आता जर सांगायचा प्रयत्न केला तर तो तेवढाच असतो की टाईप ऑफ लिगल नोटीस मध्ये कशा प्रकारे आपल्याला रिप्लाय फाईल करायचा असतो एखाद्या लिगल नोटीसचा. जसं की ही जी लिगल नोटीस आता आपण टाईप केली ना सध्याच्या सिच्युएशन मध्ये, ही मी थोडासा वेळ काढून ही पूर्ण टाईप करतो किंवा बोलून टाईप करण्याचा प्रयत्न करतो. ते बोलून टाईप वगैरे केलं की आपण ह्याच लिगल नोटीसला रिप्लाय वगैरे देऊ, जेणेकरून तुमच्यासाठी ते सोयीस्कर होईल. आणि याची एक कॉपी त्या ऍप मध्ये अपलोड झाली तर तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकाल. हॅलो सर. जी मॅम. हा जो कोर्ट प्रॅक्टिस ऍप आहे तिकडेच तुम्ही सगळं ते अपलोड करता का? हो, ते तिथेच अपलोड झालंय. तुम्ही जर चेक कराल ना ऍडव्हान्स कोर्ट प्रॅक्टिसच्या बॅच मध्ये, तर त्यामध्ये फोल्डर आहेत वेगळे वेगळे. त्याचा दिवाणी प्रक्रिया संहितेचा फोल्डर जर तुम्ही ऑन केला ना, त्या फोल्डर मध्ये सर्व सेशन आतापर्यंत झालेले ते सर्व मिळतील तुम्हाला. जसं की हा एक फोल्डर आहे दिवाणी प्रक्रिया संहितेवाला, यामध्ये जेही चॅप्टर आपण घेणार आहोत त्याबद्दल माहिती आहे. जसं की आता आपलं प्री लिटिगेशन स्टेटस बद्दल चालू आहे, ह्यावर जर क्लिक केलं तर हे सगळे सेशन जे झाले त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. आणि त्या दिवसाच्या सेशन मध्ये कोणत्या नोट्स वगैरे आपण युज केलेले त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. क्लिक केलं की तुम्ही वाचू शकाल त्या नोट्स. ठीक आहे, तशाच प्रकारे या जो लिगल नोटीस वाला पार्ट आहे तो या ठिकाणी अपलोड होईल. या लिगल नोटीस वाला पार्ट मध्ये हे सॅम्पल ऑफ लिगल नोटीस आहे,
आणि हे जे आता आपण पाहिले त्याबद्दल सुद्धा याच ठिकाणी ते अपलोड होईल. ठीक आहे. किंवा आजचे जे काही चालेल. सेशन क्रमांक 7 असणार आहे त्यामध्ये ते अपलोड होईल. यू कॅन गो थ्रू द सेम. ठीक आहे. चालेल. थँक्यू सर. ओके. एनीवन हॅव एनी क्वेश्चन? अच्छा, तुम्हाला बोर व्हायला लागलाय का आता? नाही सर, असं काही असं काही नाहीये. अच्छा, ठीक आहे. ओके, नॉट एन इश्यू. जर तुम्हाला काही प्रश्न नसले तर आपण भेटू उद्याच्या सेशन मध्ये विथ दी रिप्लाय. आणि काही सेशन्स आम्ही रेकॉर्ड केले आहेत, जसं की मॅट्रोमोनियल केसेस मधल्या डिवोर्सचं पेटिशनचा डिवोर्स नोटीस आम्ही रेकॉर्ड केले. तो एक त्या ठिकाणी अपलोड होईल उद्या सकाळपर्यंत. त्या व्यतिरिक्त चेक बाउन्सच्या केस मधला एक पार्ट आहे तो त्या ठिकाणी अपलोड होईल. मनी रिकव्हरीच्या केस मधला एक पार्ट आहे तो त्या ठिकाणी अपलोड होईल. त्या व्यतिरिक्त जे लिव्ह अँड, जी मॅम बोला. आपलं हे Live and MOU license- आपल्याला हा, रजिस्ट्रेशन बोला. करावे लागतं की नोटरी करावं लागतं? जनरली नोटरी वगैरे थ्रूच करतात. रजिस्ट्रेशन वगैरे जास्त कोणी करत नाही, पण केलं तर चांगली गोष्ट आहे. अच्छा, मग नोटरी हे आपल्याला म्हणजे व्हॅलिड राहतं नंतर सिव्हिल केसेस वगैरे? हो, व्हॅलिड असतं बऱ्याच वेळेस. व्हॅलिड होतं. थोडंफार बाउंड्रीज तरी होतात त्यामध्ये समोरच्या पार्टीवर. पण बेटर असतं की तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून ठेवलं व्यवस्थितपणे तर इट वुड बी बेटर. पण काय असतं ते पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये ना ते स्वस्तामध्ये करतात लोक. ओके. कारण की तुम्हाला ते रजिस्ट्रेशन फीस वगैरे पण द्यावी लागते ना, त्यामुळे. हा हा. अच्छा. तर ते पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये स्वस्तामध्ये काम करतात लोक. हं. ठीक आहे. ओके. डू एनीवन हैव एनी क्वेश्चन? राकेश जी, पंकज जी, यशवंत जी, नाही नाही सर. राकेश जी. नाही सर. ओके. निलेश जी, काही प्रश्न आहे का? नाही सर, सध्या नाही. ते आपण व्हॉइस थ्रू टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचं ते कसं करतात? हो, अच्छा. ते अच्छा, या ठिकाणी माईक इथे होतं वाटतं ते. या ठिकाणी होतं. आय थिंक सो. इथे ऑप्शन असतं एक. लेट मी चेक. कारण टायपिंग पेक्षा ते सोपं जाईल आणखीन. मी खास करून मराठीवाला टायपिंगचा पार्ट आहे ना, तो गुगल ट्रान्सलेटर मधून या ठिकाणी ऑप्शन असतं ना हे माईकचं, या माईकचं ऑप्शन थ्रू करत असतो. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल ना, तर हे माईकचं जे काही ऑप्शन आहे ना या ठिकाणी, तर हे चालत असलं तर ठीक आहे. हॅलो, हा. हे बघा, हे टाईप होतं ना हॅलो वगैरे. हा, कायदेशीर नोटीस. मग अशा प्रकारे ते बोलून टाईप होतं लवकर. अच्छा. हे बघा, टाईप होते. आता आपण बोलत आहोत तरी त्या ठिकाणी टाईप होते. आणि डिपेंडिंग ऑन तुमचं इंटरनेटचं स्पीड पण तेवढं चांगलं असलं पाहिजे. हा, पण ते मग वर्ड मध्ये होतं का? हो, हे वर्ड फॉर्मॅट मध्येच होतं. जसं की आता मी थोडंसं टाईप केलं, समजा. ठीक आहे, मी कट करतो आणि या ठिकाणी आपण टाईप करू. कायदेशीर नोटीस. ओके. विषय सर, मराठीमध्ये नाही होत का टाईप? हे मराठीमध्येच होतंय बघा, तुम्हाला दिसत असेल ना. हे तुम्ही केलं कॉपी, तुम्हाला ज्या डॉक्युमेंट मध्ये ते पेस्ट करायचे त्या ठिकाणी तुम्ही पेस्ट करू शकता. नंतर हे बघा होते. आणि हा युनिकोडचाच फॉन्ट आहे, तो कोड मध्ये सुद्धा चालतो. बर बर. अजून एक ऑफलाईन मोड सुद्धा अवेलेबल आहे, जो तुम्ही डायरेक्टली लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये युज करू शकता. तो वर्ड फॉर्मॅट मध्ये वगैरे येतो, पण तो एकदा मला परत चेक करावा लागेल, कारण की मी मागच्या 2-3 वर्ष आधी तो युज करत होतो. पण आता हे ऑनलाईन ऑप्शन आल्यामुळे ते इथूनच करत असतो आम्ही जनरली. बरोबर बरं सर. नक्की सर. काही हा, प्रश्न आहे ठीक या आहे. थँक्यू. व्यतिरिक्त?
नाही सर, थँक्यू सर. ओके सर. हरकत नाही. भेटू नेक्स्ट सेशन मध्ये. बाय फॉर नाऊ. थँक्यू सर. गुड नाईट.